ते फार लवकर कन्व्हर्ट करणारं किंवा परिणमन करणारं असं आहे. आणि पित्ताचं परिणमन जेवढ्या लवकर होतं तर त्याला साथ वाताची मिळते. वात हा योगवाही आहे आणि वात योगवाही असल्यामुळं काय करतो तो, तर पित्ताचं जे कार्य चालू आहे ना, तर ते लवकर करून देणं ह्या दृष्टीनं तो पित्ताला सहाय्य करतो. आणि म्हणून कुठल्याही रोगामध्ये वातच असं नाही, म्हणजे ज्वरच असं नाही, तर इतर कुठल्याही रोगामध्ये आपण जर का बघायला गेलो ना, तर त्याच्यामध्ये लक्षणं खूप पटकन येतात किंवा संप्राप्ती खूप लवकर घडते असं आपल्याला दिसतं. आणि त्याही गोष्टीवरनं आपल्याला समजतं की अरे आता ठीक होता 2 तासापूर्वी आणि मग अरे 2 तासात एकदम वाढलं. म्हणजे काही पेशंटच्या बाबतीत तापच आहे, पण तो हळू-हळू वाढतोय. आपण कफामध्ये बघितलं किंवा त्याचा थ्रेशोल्ड सुद्धा कमी राहतो. तसं पित्तामध्ये एकदम ताप वाढतो. वातामुळं काय होतं आहे, की ज्या वेळेला ताप येतोय आणि जातोय. पण ह्या ठिकाणी जिथे वात आणि पित्त दोघं एकत्र काम करतात ना, तर तिथे ही संप्राप्ती खूप फास्ट जाते आणि त्याच्यामुळे तापाचा जो थ्रेशोल्ड आहे ना, तो खूप जास्ती आपल्याला बघायला मिळतो. आणि शरीरामध्ये संतपत्व तेवढं वाढल्यामुळं ही लक्षणं ऍड ऑन आपल्याला दिसतात. आणि म्हणून वातपित्त ज्वर हा महत्वाचा राहतो. बऱ्याच वेळेला आपण इतर पेशंट्स मध्ये सुद्धा म्हणजे ज्वर नसताना सुद्धा वातपित्त ज्वराचा फांट वगैरे वापरत असतो. तुम्ही बघितलं असेल. जिथे जिथे विशेष करून उष्णता वगैरे येऊन पिटिका तयार होतात, तर अशा ठिकाणी आपण वातपित्त ज्वराचं औषध वापरतो. त्याच्यामध्ये यष्टी, मनुका, त्याच्यानंतर धायटी वगैरे अशा पद्धतीची पित्तशामक आणि वाताला सुद्धा कमी करणारी अशी औषधं असतात. आणि त्याच कारणामुळे काय होतं, की ज्या वेळेला आपण वातपित्तच्या ज्वराचा विचार करतो ना, तर तिथे संप्राप्त्या खूप फास्ट घडतात. ही गोष्ट नेहमी लक्षात घ्यायला पाहिजे. त्याच्यानंतरचे जे स्लाइड आहे ना, तर त्याच्यामध्ये तापहान्य रुची पर्व शिरोरूप पीनस श्वसन कास विबंधाः शीत जाड्य तिमिर भ्रमतंद्रा श्लेष्म वात जनित ज्वरलिंगम. श्लेष्म वात कफ वातज ज्वराची ही लक्षणं सांगितली. मगाशी पहिलं जे थंब रूल सांगितलं त्याप्रमाणे कफाची जी लक्षणं आहेत आणि वाताची जी लक्षणं आहेत ती सगळी त्याच्यामध्ये दिसतील. पण त्याच्या आणखीन विशेष लक्षण काय आहे, तर तापहानी असं म्हणतात. तापहानी म्हणजे काय, श्लेष्म आणि वात आहे हा. आत्ताच आपण बघितलं की वात जो आहे तो योगवाही आहे, बरोबर. आणि योगवाही असल्यामुळे त्याच्या सोबतचा दोष आहे ना, तर त्याचे गुण वाढवण्यासाठी तो काम करणार आहे. आता इथे वात कोणाबरोबर आलाय, तर कफाबरोबर आलाय, बरोबर. तर कफाचा धर्म आहे का की शरीराचं तपमान वाढवणं, हा तर नाहीये. काय आहे, तर शैत्य श्वैत्य श्लथांगत्वम श्वासकासाती निद्रता. कफ वाढल्यानंतर शैत्य आणणार आहे शरीरामध्ये आणखीन. सो इथे तापहानी ही गोष्ट दिसते. म्हणजे पटकन ताप वाढत नाहीये. रादर काही पेशंट्स मध्ये आपण बघतो ना, की नॉर्मल झाल्यानंतर सबथर्मल टेम्परेचर जातं. विशेष करून टायफॉइड सारखे जे व्याधी आहेत की नाही, तर त्याच्यामध्ये ताप येतो, तापाचा वेग जेव्हा निघून जातो आणि निघून गेल्यानंतरचं जे टेम्परेचर आहे ना, ते सबथर्मल दिसतं. म्हणजे नॉर्मल जो 98.4 असायला पाहिजे त्याच्या खालती टेम्परेचर जातं 97 वगैरे. तर तापहानी हा अर्थ आपण त्या अर्थाने घ्यायला पाहिजे. अरुची पर्व शिरोरूप. अरुची काल तुम्ही सगळ्यांनी त्याचे अर्थ बघितलेले आहेत. पर्व आणि शिरोरूप. पर्वस्थान म्हणजे छोटे जे सांधे आहेत त्यांच्या ठिकाणी दुखणं आणि शिराच्या ठिकाणी दुखणं. आता इथे कफाची लक्षणं यायला लागली. पीनस, श्वसन, कास आणि विबंध. तर पीनस, श्वसन, कास हे तर 3 क्लिअर आहेत, कफाशी संबंधित आहेत म्हणून आले. कास जो आहे तो विशेष करून वात असल्यामुळे तिथे आलेला आहे. आणखीन पुढचा शब्द आहे ना, विबंध असा शब्द आहे. तर हा विबंध म्हणजे काय नक्की, तर तो एक थोडासा बाजूला ठेवूयात. आधी पूर्ण इतर श्लोक वाचूयात आणि मग नंतर त्या विबंधाकडे येऊयात. शीत जाड्य तिमिर भ्रमतंद्रा. शीत अंग असं थंड थंड असल्यासारखं किंवा थंडी वाजल्यासारखं असं व्हायला लागतं. नंतर आळस किंवा जाड्य, शरीरामध्ये गौरव खूप असतो. तिमिर म्हणजे डोळ्यासमोर अंधारी येणं. भ्रम, तंद्रा, भ्रम आहे. तंद्रा म्हणजे काही करावंसं वाटत नाहीये. त्याच्यानंतर श्लेष्मवात जनित ज्वरलिंगम. आपण शब्द जो बाजूला ठेवलेला तो विबंध. तर इतरत्र सुद्धा आपण जिथे जिथे बघतो ना, तिथे तिथे कफवाताच्या संप्राप्त्या असल्या ना की ग्रंथींची उत्पत्ती आहे. जसं रजाच्या ठिकाणी सांगितलंय तसं. तर इथे सुद्धा विबंध होत आहे. विबंध म्हणजे काय, तर कुठली तरी गोष्ट जी आहे ना ती बांधून ठेवली जाते. आणि हा विबंध जो आहे तो कशाला रिलेटेड आला इथे, तर श्वसन कास विबंध हा, श्वसनाचा विबंध.
असा शब्द तिथे आपण घ्यायला पाहिजे. या कासाचा विबंध, खोकला येतोय पण मोकळा येत नाहीये, दबून येतोय, आला तर बरं वाटेल असं पेशंट सांगतात ना, ते लक्षण म्हणजे विबंध. किंवा श्वास घ्यायला हवा आहे परंतु तो पुरत नाहीये, दॅट इज श्वसन विबंध. आपण आताचे जे पेशंट बघतोय की ज्याच्यामध्ये सर्दी ताप खोकला वगैरे आहे आणि त्याच्यामध्ये कोरोना सारखे व्हायरस पॉझिटिव्ह वगैरे आलेले आहेत, तर त्याच्यामध्ये पेशंटचं फेटल रेट कशामुळे आहे, तर सगळ्यात फायनली रेस्पिरेटरी डिस्ट्रेस मध्ये पेशंट जातो, राईट. सो हा जो आहे हा श्वसन विबंध, अशी लक्षण आपण त्याचं समजून घ्यायला पाहिजे. त्याच्यानंतरची जी स्लाइड जी आहे ना, त्याच्यामध्ये श्लेष्मवात जनित ज्वर लिंगम, त्याच्यानंतर शीतस्तंभ स्वेददाहा व्यवस्था, तृष्णा कास श्लेष्म पित्त प्रवृत्ती, मोहस्तंद्रा लिप्त तिक्तास्यता च ज्ञेयं रूपं श्लेष्म पित्त ज्वरस्य. शीतस्तंभ स्वेद दाह दाह अव्यवस्था. शीत स्तंभ, स्तंभ म्हणजे जखडणं, स्वेद दाह अव्यवस्था, यांची व्यवस्था नसणं. काल आता तुम्हाला सगळ्यांना जो होमवर्क दिलेला 5-5 वाक्य आपल्या स्वतःबद्दल लिहायची, आपण स्वतःला तर खूप ओळखून असतो कसे आहोत आपण किंवा काय आहोत ते लिहिताना सुद्धा आपल्याला एवढे नाकीनऊ आले, बरोबर. आणि हे लिहित असताना ते संस्कृत मधनं लिहिणं आणि त्यातून तो आयुर्वेद लिहिणं म्हणजे एक एवढं कठीण आणि शिवधनुष्य पेलल्यासारखंच काम ते सगळं आहे. तर हे म्हणत असताना वाचताना सुद्धा आपल्याला त्यामुळे तेवढ्याच ह्याच्याने कीनली वाचायला लागतं. शीत अव्यवस्था, स्तंभ अव्यवस्था, स्वेद अव्यवस्था, दाह अव्यवस्था. म्हणजे काय, तर थंडी वाजणं, स्तंभ म्हणजे तिथे जखडल्यासारखं होणं, स्वेद आणि दाह ह्या गोष्टी न येणं किंवा त्याच्यामध्ये अनियमितपणा असणं, अव्यवस्था म्हणजे आपण म्हणतो ना एखाद्या ठिकाणी वारीत वगैरे आपण विशेष करून बघतो तर तिथली व्यवस्था खूप चांगली होती. तर व्यवस्था म्हणजे सगळ्या गोष्टींची तजवीज किंवा जो नियम आहे तर तो पाळलेला होता, आणि नियम न पाळणं या गोष्टीला अव्यवस्था असं म्हणतो. तर तिथे थंडी वाजेल किंवा नाही वाजणार, स्तंभ होईल किंवा नाही होणार, किंवा स्वेद आणि दाह येईल किंवा नाही येणार, ह्याच्यामध्ये आपण नक्की सांगता येत नाही असं जे आहे ते. याचं कारण काय, तर मूळ स्वरूप जे आहे ना ते ज्वराचं पित्त स्वरूप आहे, परंतु तिथे आलेला जो आहे तो कफ आणि पित्त आहे, त्याच्यामुळे कधी त्याचं ओरिजिनल स्वरूप दाखवत आहे, कधी दोष त्याची संप्राप्ती दाखवत आहेत, अशा पद्धतीनं होत आहे. आपण सगळ्यात सुरुवातीला व्याधी आणि हेतू ह्या दोन गोष्टी वेगळ्या बघितल्या होत्या. त्याच हेतूपासून व्याधी उत्पन्न होतो, राईट. परंतु व्याधीचा स्वभाव प्रत्येक वेगळा असतो आणि त्या कधी व्याधीच्या स्वभावानुसार शरीरामध्ये कार्य दिसतं आणि कधी दोषांच्या स्वभावामध्ये अनुसार शरीरामध्ये कार्य दिसतं. हे जे ना हे या टिपिकल श्लोकामध्ये आपल्याला दिसून येतं. त्याच्यानंतर तृष्णा कास श्लेष्म पित्त प्रवृत्ती. हे तृष्णा तहान असते, कास असतो, श्लेष्म आणि पित्ताची प्रवृत्ती असते, मोह तंद्रा लिप्त तिक्त आस्यता च. मोह आहे तिथे की काय करावं काय नाही करावं. आता तुम्ही सगळीकडे बघाल ना तर संसर्ग जिथे जिथे आहे, 2-2 दोष जिथे आहेत, तर तिथे आपल्याला बऱ्याच ठिकाणी मोह हे लक्षण दिसतं. त्याच्यानंतर तंद्रा आणि लिप्त तिक्तास्यता म्हणजे एकतर कडवटपणा आहे आणि तो सुद्धा लिप्तता आहे, म्हणजे एक लेप बसल्यासारखा, राब बसल्यासारखा, आणि तो कडवटपणा काही केल्या जात नाही, अशा पद्धतीचं हे आहे. ज्ञेयम रूपम श्लेष्म पित्त ज्वरस, श्लेष्म पित्त ज्वराची ही सर्व रूप आहेत. आता ह्याचा जेव्हा आपण विचार करतो ना, ह्याच्यात वेगळं काय आलेलं आहे, तर लिप्त तिक्तास्यता ही एक गोष्ट वेगळी आहे. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे अव्यवस्था, म्हणजे त्याचं स्वरूप समजायला जे कठीण असतं ना, की हे नक्की असं समजायचं का असं समजायचं, तर हे गोष्ट समजायची जी कठीण आहे ती टिपिकली श्लेष्म पित्तच्या ज्वरामध्ये आपल्याला दिसते. त्याच्यानंतर सर्वजो लक्षणैः सर्वैः दाहोत्र च मुहुर्मुहुः तद्वच्चित्तं महानिद्रा दिवा जागरणं निशे सदा वा नैव वा निद्रा महास्वेदोति नैव वा गीत नर्तन हास्यादि विकृतेः प्रवर्तनम्. सर्वजो लक्षणैः सर्वैः, सर्व लक्षण एकत्र सापडणं हे जे आहे संनिपातच्या ज्वराचं लक्षण सापडतं. आणखीन कसं आहे, आता 1+1 = 2 च्या ऐवजी 3 होत होते, बरोबर. आता इथे 1+1+1
मग तिथे 3 नाही होणार आहेत, तिथे 5 होणार आहेत, 5.5 होणार आहेत, 6 होणार आहेत. सो त्या सगळ्यांचा मिळून संनिपाताचा जो परिणाम आहे ना, तर एक छोटं सांगते तुम्हाला. आपण दिवाळीमध्ये बरेच फटाके वगैरे उडवलेले असतात. आणखीन एक आपली सगळ्यात शेवटच्या दिवशी करायची गंमत असते ती म्हणजे सगळे ते असे पडलेले पसरलेले छोटे 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 फटाके असतात ना, ते सगळे आपण एकत्र करतो आणि एकत्र केल्यानंतर एका शेकोटीमध्ये ते टाकून देतो. किंवा ते एकत्र करून मग नंतर एकत्र पेटवतो. तसं केल्यानंतर एक 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 फटाक्याचा वेगळा वेगळा आवाज येतो का हो? नाही येत. ते सगळं मिळून धडाम होऊन जातं. राईट. सो तसं हे तीनही दोष आहेत ना, तर ते वेगळे 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 प्रेझेंट नाहीत करणार, ते सगळे एकत्र येणार, त्याचा सिनर्जेटिक इम्पॅक्ट येणार आहे आणि म्हणून संधिपाताचा ज्वर जो आहे ना, तर तो ट्रीट करायला, बरा करायला किंवा त्याची औषधं शोधण्यासाठी खूप कठीण जातं. लक्षणं कारण त्याची सगळ्यात जास्त दिसतात आणि सगळ्यात मुख्य म्हणजे 1+1=2 अशी ही संप्राप्ती नाही आहे. 1+1+1=5, 5.5, 6, 7, 8 किती जे असतील ते अशी संप्राप्ती इथे घडते आणि त्याच्यामुळं संधिपातिक ज्वर जे आहेत ते बरे करण्यासाठी कठीण असतात. मग आता हा संधिपातिक ज्वर होतोच का असाही विचार करायला पाहिजे. सर्वसाधारणतः जर का आपण बघितलं ना, तर संधिपातिक ज्वर त्या मानाने कमी दिसतात. याचं कारण की आहार, निद्रा आणि ब्रह्मचर्य, दिनचर्या, ऋतुचर्या ह्या सर्व गोष्टी जर का आपण व्यवस्थित करत असू ना, तर मात्र संधिपातिक मध्ये अवस्था पटकन लँड होत नाही. पण तीनही दोषांचा प्रकोप होतोय आणि विशेष करून जिथे जिथे ऋतुसंधिकाल आहेत, म्हणजे वसंतामध्ये कफ निसर्गरित्या वाढणार आहे किंवा ह्याच्यामध्ये वात वर्षेमध्ये निसर्गरित्या वाढणार आहे, शरदात पित्त निसर्गरित्या वाढणार आहे. तर ह्या 3 कालांमध्ये जे झालेले ज्वरासारखे व्याधी आहेत ना, तिथे संप्राप्त्या जास्त लवकर होतात असं दिसतंय. परंतु आपण हेमंतामध्ये बघितलं किंवा ग्रीष्मामध्ये बघितलं की जे चयाचे ऋतू आहेत, तर त्या चयाच्या ऋतूंमध्ये आपल्याला एवढ्या मोठ्या संप्राप्त झालेल्या सर्वसाधारणतः दिसत नाही. आणि म्हणून तुम्ही जर का बघितलं असेल ना, तर वर्षा ऋतू जो काही काळ आहे, तर त्यावेळेला MI चे पेशंट म्हणजे कार्डियक आणि ह्याचे घेऊन आलेले पेशंट सगळ्यात जास्त दिसतात. शरदामध्ये सुद्धा असेच दिसतात की ज्याला आता निदान MI म्हणून केलं जातं, डेथचं कॉज ऑफ डेथ ज्याला आपण म्हणतो ते. पण त्याच्या आत जी संप्राप्ती घडलेली असते ना, ती खूप वेगवेगळ्या पद्धतीने घडलेली असते आणि त्या दृष्टीने आता मी आर्टिकल वाचलं, तुम्ही जर का वाचलं असेल तर, एक पेशंट MI-चं सगळं लक्षण घेऊन आला म्हणून त्याला ऑपरेट करण्यासाठी ओपन केलं, परंतु तिन्ही आर्टरीज त्याच्या एकदम क्लिअर आणि नॉर्मल दिसल्या आणि मग लक्षात आलं की हे कोरोनामुळे आहे, म्हणजे ज्वराशी संबंधित आहे. बरोबर. सो आता आपण ज्याला कदाचित कार्डियाकशी रिलेटेड किंवा हार्टशी रिलेटेड असं आता कॉज ऑफ डेथ देतोय ना, तर ते ज्वरामध्ये सुद्धा बसू शकतात गोष्टी. तर त्या दृष्टीने हे कसं आहे ना, की डेथ म्हणत असताना आयदर ती कार्डियाक किंवा ती ब्रेनशी रिलेटेड अशा 2 कॉजेसच्या अंडर द्यावी लागते आत्ताच्या नियमांनुसार. आणि तसं असल्यामुळं आपल्याला असं दिसतं की भारतात किंवा आता जगामध्ये हार्ट अटॅकने येणारं मृत्यूचं प्रमाण खूप जास्त आहे. कारण ह्या 2 मध्येच बसवतात पेशंट. राईट. परंतु ह्याचा ब्रेन डेथ रेट जो आहे तो खूप कमी असतो, कारण की त्याला इंजुरी झाल्याशिवाय तो थांबणार नाहीये. परंतु इथे कसं आहे ना, हे त्रिमर्मी अध्यायाप्रमाणे शिर, हृदय आणि बस्ती म्हटलंय. तर त्यातला हा जो हृदय आहे, तर तो सर्व म्हणजे रसाचं, रक्ताचं, ऊर्जाचं ह्या 3 गोष्टींचं ते स्थान आहे आणि ते स्थान असल्यामुळं काय होतं, तर तिथे मर्माचा अभिघात लवकर होतो आणि म्हणून लवकर संप्राप्त्या हृदयाशी संबंधित आपल्याला झालेल्या दिसतात. या गोष्टी आपण लक्षात घ्यायला पाहिजे. सर्वजो लक्षणे सर्वैहि दाहोत्रच मुहुर्मुहुः, दाह असतो तिथे. तद्वत शीतम महानिद्रा दिवा जागरणम निशे. तद्वत शीतम महानिद्रा, महानिद्रा म्हणजे झोपेतनं जागच येत नाहीये असं. ओके. त्याच्यानंतर दिवसा अतिशय म्हणजे महानिद्रा कधी, तर दिवा आणि जागरणम निशी, रात्री झोप लागत नाही. दिवसा एकदम धाराडूर झोपायला होतोय, अजिबात झोप उघडत नाही आणि रात्री मात्र अजिबात झोप लागत नाही. कारण निसर्ग जो आहे ना, तर त्याच्यामध्ये निसर्गतः रात्री झोप यायला पाहिजे आणि दिवसा माणसाने जागं राहायला पाहिजे. हृदय कमळ जसं आपलं सूर्य उघडल्यानंतर विकसित होतो त्याप्रमाणे शरीरातली स्रोतस ओपन व्हायला पाहिजेत आणि म्हणून आपल्याला जाग येते. हे निसर्गाचा आपल्यावर इम्पॅक्ट आहे म्हणून. परंतु स्रोतस एवढी सगळी लिप्त आणि बद्ध आहेत संधिपतिक ज्वरामध्ये, त्याच्यामुळं सूर्य उगवला तरी सुद्धा त्याचं विवरण होत नाहीये आणि मग दिवसभर झोपलं की त्याच्यानंतर कदाचित लंघन झाल्यामुळं
रात्रीच्या वेळेला जाग येते आणि झोप लागत नाहीये, किंवा अरती हे लक्षण रात्रीच्या वेळेला जास्त दिसतं असं आपण म्हणू शकतो. दिवा जागरणं निशी सदा वा नैव वा निद्रा महास्वेदोती नैव वा. और अदरवाईज काय होतं, खूप जास्त निद्रा येते, सदा वा कंटिन्युअस निद्रा, अथवा अजिबात निद्रा येत नाही, म्हणजे टक्क डोळे उघडे असतात दिवस आणि रात्र, किंवा महास्वेदो अति नैव वा, खूप जास्त स्वेद येतोय किंवा अजिबातच येत नाहीये. या दोन्ही कंडिशन त्याच्यामध्ये दिसतात. आणखीन काय तर गीत नर्तन हास्यादी विकृते हा प्रवर्तन. गीत नर्तन हास्य ह्या ज्या गोष्टी आहेत ह्याच्यामध्ये विकृती, म्हणजे कुठलीही गोष्ट आपण करायला गेलो ना की त्याच्यामध्ये विकृती येणं ही गोष्ट व्हायला लागते, किंवा स्वतःहून त्या गोष्ट म्हणजे ह्या प्रकारच्या विकृती. कसं आहे ना की गाणं म्हण असं म्हटल्यानंतर म्हटलं तर ते नीट दिसतं, पण उगाच झोपेत गायलं तर ते विकृती आपण म्हणू शकतो. तर त्या पद्धतीनं किंवा नर्तन किंवा हास्य चुकीच्या ठिकाणी हसलं तर आपण म्हणतो काय वेडा आहे का उगाच हसतोय. सो ह्या ज्या गोष्टी आहेत ना तर त्या तिथे म्हणजे गीत नर्तन हास्य ह्यांच्या ठिकाणी विकृती यायला लागतात आणि त्या विकृत पद्धतीनं प्रवर्तन त्याचं व्हायला लागतं. म्हणजे जिथे हसलं नाही पाहिजे तिथे हसणं, हे चुकीच्या पद्धतीनं रिॲक्शन देणं अशी गोष्ट तिथे व्हायला लागते. सासरुणी कलिशे लगते भुग्ने लुलित पक्ष्मणे. स अश्रुणी कलुषे म्हणजे अश्रूंनी कलुषित असे डोळे असं घडतं, म्हणजे डोळ्यामध्ये कायम पाणी येतं, किंवा काय भुग्ने लुलित पक्ष्मणी. भुग्न म्हणजे दोन्ही डोळे एकत्र येणं बरं का, म्हणजे जवळ येणं. भुग्न नेत्र संधिपात वगैरे आलेले आहेत बघा पुढे, तर तिथे स्क्विंट उत्पन्न होणं असा आपण अर्थ घेऊ शकतो, डोळे वाकडे होणं या अर्थाने. किंवा काय भुग्ने लुलित पक्ष्मणे, किंवा ह्याचे पापण्यांचे केस जे असतात ना तर त्याला एक जरी ते केस असते ना तरी त्याला एक स्वतःचा असा ताठरपणा असतो, बरोबर. तर असे एक टिपिकल त्याला काय म्हणतो आकार असतो, तर त्याचा आकार नष्ट होणं, लुलित लुळे पडणं या अर्थाने पक्ष्म जे आहेत ते लुळे पडतात. आता हे पक्ष्म एवढं का कीन एखादं लक्षण दिलेलं असेल याचा आपण विचार करायला पाहिजे. तर डोळे जे आहेत ना तर ते मज्जेचा अवयव आहे, आणि मज्जा विकृतीची जी जी काही लक्षणं किंवा जे जे काही व्याधी असतात ना तर ते बरे करण्यासाठी किंवा कष्टसाध्य किंवा असाध्यत्वाकडे जात असतात. आणि त्रिदोषज किंवा सान्यपातिक ज्वर जेव्हा होतो ना तर त्यावेळेला अस्थिमज्जा शुक्र ह्या तिघांमध्ये तो धातूंमध्ये आहे, आणि म्हणून विशेष करून डोळ्यांशी संबंधित लक्षण आपल्याला तिथे दिसतात. भुग्ने लुलित पक्ष्मणी अक्षिणी पिंडिका पार्श्व. अक्षिणी हा शब्द जो आहे तो वरच्या ह्याच्याशी पक्ष्मिणी आणि अक्षिणी म्हणजे डोळे सुद्धा गळल्यासारखे वाटणं किंवा पक्ष्म सुद्धा गळल्यासारखे वाटणं. त्याच्यानंतर पिंडिका अक्षिणी पिंडिका पार्श्व मूर्ध पर्वास्थी रुक आणि भ्रम. पिंडिका पार्श्व मूर्धा पर्व आणि अस्थि यांच्या ठिकाणी रुजा ही लक्षणे दिसतात. म्हणजे आता इथे एकाच शब्दामध्ये सांगितलं की कुठे कुठे दुखतंय, तर सगळीकडे थोडक्यात म्हणजे पिंडिका पार्श्व ऊर्ध्व मूर्धा आणि पर्वास्थी यांच्या ठिकाणी. स्वस्वनौ सरुजौ कर्णौ कंठ शुकैरिवाचितः. सस्वनौ रुजौ कर्णौ सरुजौ कर्ण. स्वन म्हणजे आवाज, कान जे आहेत ते सस्वन असे आहेत. स्वस्वनौ द्विवचन वापरलंय का तर दोन कान आहेत दोन्ही कानांच्या ठिकाणी, म्हणून दोन्ही कानांच्या ठिकाणी आवाज येत आहेत आणि दोन्ही कान दुखत आहेत. कंठ हा शुकैही इव अचिता. अच म्हणजे अडकल्याप्रमाणे, म्हणजे भाताचं तूस अडकल्यासारखं कंठामध्ये काय संवेदना जाणवते. परिदग्धा खरा जिव्हा. जीभ आपण बघत असतो प्रत्येक पेशंटची, काय काय बघावं तर नाडी मूत्र मलम जिव्हा स्पर्शम दृगाकृतीम असं म्हटलंय ना. मूत्र नाडी मूत्र मलम जिव्हा स्पर्शम दृगाकृतीम. तर त्याच्यामध्ये हे जे आहे जिव्हा जी बघायची प्रत्येक पेशंटची, तर ते जिभेच्या ठिकाणी परिदग्धत्व असतं किंवा खरत्व असतं, एक खरखरीतपणा असतो त्याला. गुरुः स्रस्त अंग संधिता. सांधे जे आहेत ना ते जड आहेत आणि स्रस्त निखळल्यासारखे आहेत, म्हणजे त्याच्यामधनं काही क्रिया चांगल्या पद्धतीच्या होत नाहीत. संधी कशासाठी दिले शरीरामध्ये तर प्राकृत क्रिया होण्यासाठी, आणि जर का क्रिया व्यवस्थित होत नसेल, काहीतरी दुखतंय अडकल्यासारखं होतंय किंवा
त्याचं हालचालच होत नाहीये. तर ह्या गोष्टी ज्या आहेत ना ते स्रस्त अंग संधिता. तुम्ही एक आता व्हायरल झालेली पोस्ट होती, तुम्ही वाचली असेल तर, बालयोगी म्हणून एक महाराज होते आणि ते चालत होते. एक दिवस आधीपर्यंत सगळं बरं होतं आणि नंतर एकदम पॅरालिसिस सारखी लक्षणं दिसायला लागली म्हणून ससूनला ऍडमिट केलं. मग दुसरे कुठले तरी एक डॉक्टर होते, तर बरेच जणांनी त्यांच्यावरती उपचार केले आणि पॅरालिसिस किंवा जीबी सिंड्रोम म्हणून त्यांचं निदान केलं गेलं. आणि ते निदान झाल्यानंतर ते बऱ्याच वेळेला असं झालं की तरी सुद्धा ते बरे होत नाहीयेत आणि बऱ्याच गोष्टींची औषधं वगैरे सगळी देऊन झालेली होती. परंतु एक मला नाव लक्षात नाही, तर ते डॉक्टर होते, ते त्यांच्या निदानासाठी खूप फेमस होते. आणि ते त्यांना बघायला आले. तर त्यांनी बघायला आल्यानंतर चेक करत असताना त्यांना असं लक्षात आलं की त्यांच्या दाढीच्या ठिकाणी एक अशी खपली आल्यासारखं आहे म्हणून. तर ती खपली कसली आहे हे बघण्यासाठी त्यांनी टॉर्च टाकून तिथे बघितलं. तर त्याच्यामध्ये हे असं ना कुत्र्यावर वगैरे गोचीड असतात त्याने, तर ते गोचीड त्यांना ते हनुवटीच्या इथे लागलेलं होतं. आणि गोचिडीच्या आपल्या ह्याच्यामध्ये सुद्धा दिलेलं आहे की त्याच्या टॉक्झिनमुळे काय घडतं, तर मसल्सचं पॅरालिसिस होतं म्हणून. आणि मग त्यांनी ते गोचीड काढायला सांगितलं आणि मग त्यांचं पुढच्या एक 6 ते 7 तासामध्ये त्यांची रिकव्हरी झाली. अशी ससूनची केस म्हणून एक आतामध्ये व्हॉट्सअपवरती मी म्हणजे वाचलेले होते. तर ह्या पद्धतीनं जे आहे ना, या आत्ताचा जो हा शब्द आहे स्त्रस्त अंग संधिता, म्हणजे सांध्यांची हालचाल न होणं आणि अंग गळून जाणं, तर हे ज्वराशी संबंधित आहे. आणि कीटकदंशजन्य ज्वर जे आहेत ना, तर त्याच्यामध्ये ह्या गोष्टी आपल्याला बघायला मिळतात. तर बऱ्याच वेळेला कसं असतं ना, एखादी केस आपण ऐकलेली जेव्हा आपण म्हणजे ऐकतो एखादी केस, तर ते आपल्या लक्षात पक्का राहतं. त्याच्यासाठी ह्या गोष्टी मधनं मधनं सांगते. ओके. त्याच्यानंतर रक्तपित्त कफ ष्ठिवो लोलनम शिरसहा अतिरोग. आणखीन काय होतं, स्टिवन जे आहे ते रक्त, पित्त आणि कफाचं आहे. संधिपातिक आहे त्यामुळे तिन्ही दोष. रक्त इज इक्वल टू पित्त, पित्ताचं आणि कफाचं, आणि स्टिवन आहे. लोलनम शिरसहा अतिरुक, शिराच्या ठिकाणी अतिरुक असा शब्द आहे, म्हणजे जास्त प्रमाणामध्ये दुखतं. लोलनम याचा अर्थ काय बघायला लागेल हा. लोलन म्हणजे त्यांनी कापणं असं म्हटलंय बरं का, म्हणजे थरथरणं. शिराच्या ठिकाणी लोलन, लंबक असतो ना त्या अर्थाने. कोठानाम शाव रक्तानाम मंडलानाम च दर्शनम. शाव रक्त असे कोठ उत्पन्न होतात, मंडल उत्पन्न होतात, मंडलानाम च दर्शनम. हृदव्यथा, मगाचपासून आपण आतापर्यंत बोललो बऱ्याच वेळेला की अनेक पेशंट जे असतात तर त्याचा आपण कॉज ऑफ डेथ लिहिताना आपण कार्डियाक अरेस्ट हे लिहित असतो. आणि याचं कारण काय आहे, तर ते कार्डियाक अरेस्ट ड्यू टू असं करून ते 3 कॉलम मध्ये आपल्याला लिहायला शिकवलेलं असतं. तर हे जे आहे ना, तर तिथे परत हृदव्यथा, हृदयाच्या ठिकाणी व्यथा. कारण काय, तर ह्याचं नावच पहिलं काय दिलेलं, पर्याय आठवतात का कोणाला, तर त्याच्यामध्ये ओजोशन असा पर्याय दिला होता की नाही ज्वराचा. मग ओजाला जर तो अशन म्हणजे खाणारा आहे, तर हृदयाच्या ठिकाणी निश्चितच आपल्याला लक्षण त्याच्यामध्ये उत्पन्न झालेलं दिसतं. हृदव्यथा, मल संग, मलाचा संघ म्हणजे इथे मलमूत्र जे आहेत ते शरीरातनं बाहेर अजिबात पडत नाहीयेत या अर्थाने आहे. त्याच्यानंतर हृदव्यथा मलसंसंग, प्रवृत्तीही वा अल्पशः अतिवा. मलाची किंवा काही वेळेला प्रवृत्ती जी होते ते अल्पशः प्रवृत्ती होते किंवा अति प्रमाणामध्ये प्रवृत्ती होते. वाताची हा जो वात आहे ना, तो पित्ताकडे जाणार आहे का कफाकडे जाणार आहे, तो कोणाला साथ देतोय त्याच्यावरती ह्या गोष्टी. वा जे राहतं ना ते आपल्याला वाटतं हे होईल किंवा ते होईल. वरती सुद्धा आले ना, महास्वेदः अति नैववा, तसंच प्रवृत्ती ही वा अल्पशः अति नैववा. तर आपल्याला असं वाटतं हे होईल किंवा नाही होणार, हे सांगण्यात काय मजा आहे. पण त्याच्यामध्ये कसं आहे ना, हा वात जो आहे तो कफाला साथ देतोय का पित्ताला साथ देतोय, त्याच्यावरती ह्या गोष्टी अवलंबून राहतील की त्याच्यामध्ये ती प्रवृत्ती होणार आहे का नाही होणार आहे. त्याच्यानंतर स्निग्धास्यता, एक टिपिकल स्निग्धता असते तोंडामध्ये. त्याच्यानंतर बलभ्रंश, भ्रंश म्हणजे भ्रष्ट म्हणजे अगदीच नष्ट होणं या अर्थाने, बल एकदम निघून जाणं. स्वरसाध, बोललेला आवाज जो आहे तो अगदी थकलेल्या प्रमाणे ना. आणि प्रलापिता, प्रलाप आहे इथे सुद्धा. दोषपाक हा चिरात तंद्रा, दोषपाक जो आहे तो चिरात, म्हणजे तिन्ही दोषांचं जेव्हा एकदम उदिरण होतं किंवा एकदम उद्रिक्त होतात त्यावेळेला हे दोषपाक जे आहेत. तर पाक जो आहे तो चिरात उशिराने होतोय. तंद्रा, प्रततम कंठपूजनम, कंठपूजन कंठाच्या ठिकाणी आवाज येणं.
कंठकुजन कंठकुब्ज संधिपात म्हणून एक आलाय, त्याच्यामध्ये सुद्धा हा शब्द येतो. कंठकुजन म्हणजे आपण ज्याला पिजन टाईप म्हणतो ना, आवाज येणं, तर तसं. म्हणजे इथे पुन्हा जर का बघितलं तर रेस्पिरेटरी डिस्ट्रेस सारखी लक्षणं आपल्याला दिसतात. हे शब्द आपल्याला जास्ती ओळखीचे झालेले असतात, त्याच्यामुळे त्या शब्दात सांगितलं की लगेच कळतं. कंठकुजन आहे असं म्हटलं की नाही कळत. सन्निपातम अभिन्यासम तम ब्रूयाच ऋतौजसम, असं ते हतौजसम. सन्निपात ज्वर ह्याला म्हटलं जातं, किंवा ह्यालाच अभिन्यास ज्वर असं म्हटलं जातं, खूप गोष्टी त्याच्यात एकत्रित आहेत म्हणून. किंवा हतौजसम, की जिथे ओजाचं हनन होत आहे, ओज हत होत आहे म्हणून हतौजसम. ओके, तर हा संधिपातिक ज्वर आहे. तर वातज पित्तज कफज आपण बघितले, आणि ते तिन्ही एकत्र आल्यानंतर खूप सारी लक्षणं वेगळी दिलीत त्याच्यामध्ये. तर त्याच्यात 3-4 मोठी लक्षणं किंवा वेगळी लक्षणं आहेत ना, त्याच्यामध्ये मूर्ध्व पर्वास्थ्य रोग हे जे आहे ते, मगाशी जशी ती पॅरालिसिसची केस सांगितली ते. दुसरं लक्षण येतं ते म्हणजे हृदव्यथा, हे दुसरं लक्षण एक महत्वाचं आहे. आणि तिसरी एक महत्वाची गोष्ट अजून ह्याच्यात जी आहे ना, ती कोठानाम शावरक्तानाम मंडलानामचे दर्शना. म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीचे जे एसएलईज आहेत ना, ते सुद्धा ज्वरामध्ये बसू शकतात. आपण बघतो बरेचसे पेशंट असतात की ज्यांना उन्हात गेल्यानंतर सकंदळ वगैरे येतात. नुसतं पित्त असणं ठीक आहे, पण त्याच्या पुढे जाऊन जर का आपण त्यांचे आयजीजी लेवल्स वगैरे करून घेतले ना, आयजीई लेवल्स, तर त्याच्यामध्ये खूप रेज झालेले दिसतात, हायपर सेन्सिटिव्ह रिॲक्शन्स असतात. आणि मग त्याच्यामध्ये पुढे जाऊन रिनल फेल्युअर आणि त्याच्यानंतर ते त्रासदायक सगळ्याच गोष्टी होत असतात. तर हे एसएलई प्रकरण जे असतं ना, ते दिसायला वरनं एकदम सिंपल साधं वाटत असतं, पण ते बरं करण्याच्या दृष्टीने खूप अवघड असतं. तर ही जी एसएलईची पेशंट जे असतात ना, तर ते बऱ्याच वेळेला ज्वरामध्ये बसतात, कोठानाम शावरक्तानाम ह्या दृष्टीने जर का आपण विचार केला तर. आता हे झाल्यानंतर आता पुढची स्लाइड आहे, त्याच्यामध्ये दोषे विबध्ये नष्टेग्नौ सर्व संपूर्ण लक्षणः असाध्यः सः अन्यथा रुच्रे भवेत् वैकल्यदोषी वा. कुठली स्लाइड नंबर? 60. दोषे विबद्धे नष्टेग्नौ सर्व संपूर्ण लक्षणः. असाध्यः सः अन्यथा. दोष विबद्ध झाल्यानंतर नष्टे अग्नौ, अग्नी फारच मंद झाला तर सर्व संपूर्ण लक्षणं, ही सगळीच्या सगळी लक्षणं त्याच्यामध्ये दिसतात. आणि असा जो ज्वर आहे तो असाध्य हा, अन्यथा कृच्छ्रसाध्य हा, किंवा तो कृच्छ्रसाध्य सुद्धा असतो. म्हणजे संसर्गज ज्वर जे आहेत ते कष्टसाध्य असतात, आणि ते कष्टसाध्य असताना जर अग्नी अतिशय प्रमाणात जर मंद झाला तर ते कष्टसाध्यत्वाकडे जातात, किंवा तिथे इंद्रिय वैकल्य भवेत वैकल्य दोपीवा, इंद्रिय वैकल्य उत्पन्न करतात. काल एक आपला विषय झाला होता अग्नीवरून, बर का. तर याचं प्रकृती जी आहे त्याच्यानुसार अग्नी ठरतो असं आपण बोललेलो होतो. तर रादर अग्नी जशी आहे त्याच्यावरनं प्रकृती ठरते. तर तैर्भवेत विषम तीक्ष्ण मंदश्चाग्नी समय समा, हा असा तो श्लोक होता. तर तैही भवेत विषमः म्हणजे वातानी विषम, तीक्ष्ण तर तीक्ष्ण अग्नी जो आहे तो पित्तानी, मंद अग्नी जो आहे तो कफानी, आणि मध्य म्हणजे जो आहे तो समदोषत्व असताना असा आलेला होता. तर एक मला असं सांगायचं वाटतं, काल क्वेश्चन्स विचारलेले ना, तर त्याच्यामध्ये नंतर ती गोष्ट मला क्लिक झालेली की अरे हे एक्सप्लेन करायचं राहिलेलं होतं तेवढ्या प्रमाणामध्ये. तर मंदाग्नी असा शब्द आहे बरं का, तो अग्निमांद्य असं नाहीये. म्हणजे कफाचा मंदाग्नी आहे, अग्निमांद्य नाहीये. तर हे आपण फर्स्ट इयरला वगैरे ऐकलेलं असतं, शिकलेलं असतं. पण ह्याच्यात फरक किंवा ह्याचं काय म्हणतात इलस्ट्रेशन कसं करणार, तर विशेष करून रसौषधी किंवा रसभैषज आपण जेव्हा कल्प करत असतो तर त्यावेळेला आपण बघितलेलं असतं की काही ठिकाणी आपण गौऱ्यांचं कूट लावतो, काही ठिकाणी ह्याचं कूट लावतो, खदिराच्या किंवा देवदाराच्या लाकडांचं कूट लावतो रससिंतुराला वगैरे विशेष करून. आणि काही जे आहेत ना कल्प त्याच्यामध्ये आंब्याची पण लाकडं चालतात. तर गौरीचं कूट जे आहे ना तो म्हणजे मंदाग्नी आहे. म्हणजे याचा अर्थ काय की त्याला कितीही हवा घाला, पाणी घाला, हे घाला, तो तसाच राहणार आहे. त्याच्यानंतर
खदीर किंवा देवदाराचा जो अग्नी दिला जातो तर त्याच्यामध्ये तीक्ष्ण ऑलरेडी आहेच आहे, ते पित्ताचा अग्नी आहे. म्हणजे कसं की त्याला तेवढाच आपण ब्लोअर लावला ना तर तो आणखीन थोड्याफार प्रमाणामध्ये वाढेल, नाही असं नाही. पण वाताचा अग्नी कसा आहे की गौऱ्यांसारखा किंवा ह्याच्यासारखा, किंवा आपण आंब्याची लाकडं घेऊ साधा नॉर्मल जसा आहे तसा, परंतु त्याला बांधलेलं नाहीये, ते बांधीव नाहीये प्रॉपर, आणि त्याच्यामुळे तो वारा आहे तो ये जा करतोय, आणि त्याच्यामुळं ती ज्वाळा जी असते ना ती बरोबर एका जागी अशी कॉन्सन्ट्रेटेड नाहीये जशी भट्टीमध्ये असते तशी. आणि त्याच्यामुळं काय होतंय की तो जो आहे ना तर तो कधी पचवतोय कधी नाही पचवतोय, एखादी ज्वाळा इकडे जाते एखादी इकडे जाते असं होत असताना त्याच्यामुळे वारं आपण भट्टीला कधी लागू देत नाही. आणि ब्लोअर जो असतो तो एकाच जागी फक्त आपण लावलेला असतो की जो फिरवल्यानंतर आपण त्याला ब्लो करतो. परंतु कालचा जो प्रश्न होता ना तीक्ष्णाग्नी, तो भस्मकाच्या संदर्भातला जो आहे तो अग्नी तीक्ष्ण असणं आणि तीक्ष्णाग्नी असणं. तर ह्याच्यामध्ये तीक्ष्णाग्नी जो आहे ना तर त्याच्यामध्ये आपण ब्लोअर लावला आणि खूप जास्त त्याला हे करत गेलोय, असं जर का झालं ना तर ते अग्नीचं तैक्ष्ण्य वाढतं आणि खरपाक होतात औषधांचे. हे प्रत्येकाने अनुभवलंय बरं. तर ते खरपाक जे करतोय ना तो म्हणजे भस्मकाचा अग्नी, की अग्नीचं तैक्ष्ण्य आपण वाढवतोय. कसं आहे ना की खदिराचा किंवा देवदाराचा आपण अग्नी लावलेला आहे एखादं कल्प करण्यासाठी रससिंधुरासारखा, परंतु तो आपण वाढवताना सुद्धा क्रमाने वाढवतोय, लाकडं एकदम एवढीच्या एवढी नाही टाकत आहे. आणि ते करत असताना त्याला वाताची जी साथ आहे ना ब्लोअर तो सुद्धा आपण प्रमाणात देतोय. तिथे जर का तीक्ष्ण आहेत ऑलरेडी लाकडं जी आहे तर त्याला आपण ब्लोअर खूप जास्त प्रमाणात मारला तर काय होणार आहे तर तो खूप जास्त पेटणार आहे, आणि तो खूप जास्ती जो पेटतो ना तर तो खरपाक उत्पन्न करणार आहे जसा भस्मकामध्ये करतोय तसा. आणि त्याच्यामुळं कसं आहे ना की अग्नीचं तैक्ष्ण्य वाढवणं, दॅट इज खरपाक करणं, तो भस्मकातला अग्नी आहे. परंतु तीक्ष्णाग्नी आपण जो नॉर्मली म्हणतोय ना तर कितीही तू त्याला ब्लोअर लावू नकोस तरी खदीर जेवढा उष्णता देणार ना तेवढा तो देणारच आहे. आणि गौरी जी आहे ना ती सुद्धा जेवढी उष्णता देणार तेवढीच देणार आहे, त्याला ब्लोअर लावला तरी त्याची उष्णता वरती जात नाही फारशी. तर हा जो फरक आहे ना हा कफाच्या अग्नीमधला, पित्ताच्या अग्नीमधला, वाताच्या अग्नीमधला, आणि अग्नी विकृती झाल्यामुळं तैक्ष्ण्य वाढलं तर त्याचं काय होईल, हा 3 गोष्टींमधला पण फरक असा समजून घ्यायला हवा असं याच्या दृष्टीने. त्याच्यानंतर दोषे विबद्धे नष्टेग्नौ सर्व संपूर्ण लक्षणः असाध्य सोन्यथा कृच्रो भवेद वैकल्य दोपिवा अन्यच्च सन्निपातोत्थ यत्र पित्तं पृथक् स्थितं त्वचिकोष्ठे धवादाहं विदधाती पुरोनुवा. आणखीन एक सन्निपाताचा अन्यच्च सन्निपातोत्थ ज्वर, हा अन्यच्च अजून एक सन्निपाताचा प्रकार आहे. तिथे काय होतं, यत्र पित्तं पृथक् स्थितं, पित्त वेगळ्या ठिकाणी एक जागा आहे त्याची. ओके, सो ही जी एक जागा आहे तिथे काय होतं तर ती त्वचेच्या ठिकाणी किंवा कोष्ठाच्या ठिकाणी हे पित्त विशेष करून काम करतं आणि तिथे दाहम विदधाती पुरोनुवा, तिथे दाह उत्पन्न करतात. म्हणजे आता आपण बघतोय की सन्निपातिक ज्वर हे जेव्हा असताना हे तिघही एकत्रित जाऊन सगळीकडे संप्राप्य उत्पन्न करतायत, परंतु स्थान जे पित्ताचं आहे ना तर ते तो सोडत नाहीये अशा वेळेला, आणि मग त्या कोष्ठाच्या ठिकाणी किंवा त्या त्वचेच्या ठिकाणी तो एवढा असा दृढ मूल बसलाय ना तर तिथे तो दाहाची संप्राप्ती उत्पन्न करतो, आणि तो जो आहे तो एक वेगळ्या प्रकारचा सन्निपात आहे असं वर्णन आलेलं आहे. तद्वत वातकफौ शीतम, त्याचप्रमाणे वातकफ जे आहेत तर ते त्वचेच्या ठिकाणी, म्हणजे वरचा जो श्लोक आहे ना त्यालाच ते लावून घ्यायला पाहिजे. त्वची कोष्ठे वातकफम तिष्ठती, आणि मग तिथे शैत्य उत्पन्न करतात. म्हणजे आपल्याला असं दिसतं त्वचेच्या ठिकाणी, आपण नेक्स्ट स्लाइड घेऊया. तर त्वचेच्या ठिकाणी आपल्याला असं दिसतं की फार तेवढा दाह दिसत नाही आहे किंवा शैत्य दिसत आहे. तर हे का होतं तर तद्वत वातकफौ शीतम, म्हणजे वातकफ जे आहेत ते कोठाच्या ठिकाणी किंवा त्वचेच्या ठिकाणी आश्रित झाल्यामुळं शैत्य उत्पन्न करतात. दाहादीर दुस्तरस्तयोः, दाह इत्यादी उत्पन्न करतात. तर ते दाह दोन्ही प्रकार, म्हणजे आता आपण बघितलं की वातकफांमुळे शैत्य येते आणि पित्त जे आहे ते कोठा आणि त्वचेच्या ठिकाणी राहून दाह उत्पन्न करतात. तर हे दाहादी दुस्तरस्तयोः,
म्हणजे काय, हे दाहपूर्वक ज्वर किंवा दाह ज्याच्यामध्ये खूप जास्ती असतो असे जे ज्वर आहेत ते कष्टसाध्य आहेत. याचं कारण सांगते हा, की वातकफज ज्वर आहे तो शैत्य उत्पन्न करतोय आणि शैत्य उत्पन्न झाल्यामुळं काय व्हायला लागतं त्याचा, तर आपण जी चिकित्सा देणार आहे पाचन, तर ती उष्ण धर्तीची चिकित्सा आहे, बरोबर. आणि ती पाचन चिकित्सा उष्ण दिली तर हा सहन करू शकतोय, कारण की वातकफांमुळे शैत्य आलेलं आहे तिथे. परंतु जिथे दाह आधीच होतोय तिथे पाचनाची औषधं जर आपण वापरायला लागलो तर भूयः ज्वलयति ज्वरम अशी गोष्ट घडायला लागते. आणि तसं होत असल्यामुळे ते दुस्तरस्तयोः, दुस्तरः म्हणजे कष्टसाध्य होतात. शीतादौ तत्र पित्तेन कफे संधित शोषिते शीते शांतेम लोको मूर्छा मदस्तृष्णाच जायते. ह्याप्रमाणे जे ज्वर सांगितले, शीतादौ, शीत आदौ म्हणजे थंडी वाजून ज्याच्यामध्ये ताप येतो तिथे पित्तेन कफे स्यंदित शोषिते, पित्तामुळे कफ जो आहे तो स्यंदित आणि शोषित, म्हणजे स्यंद म्हणजे आपण ज्याला अभिष्यंद म्हणतो, तर पित्तामुळं काय होतंय तर तो संद झालाय, आधी पातळ झालाय आणि मग त्याच उष्णतेने तो शोषला गेलाय. असं होत असताना काय होतं की तो कफ जो आहे तो शुष्क झाल्यामुळे तिथे शीते शांते अम्लकः मूर्छा मदस्तृष्णाच जायते. शीते म्हणजे हा कफ तो शांत झाला कशामुळं, तर पित्तेनं. येतंय ना लक्षात कसं येतंय, मी तुम्हाला अन्वय वाचून दाखवतोय. शीतादौ तत्र पित्तेनं संधिते शोषिते कफे शीते शांते, म्हणजे असा हा कफ शीत शांत झाल्यानंतर काय उत्पन्न करतो, तर अम्लक मूर्छा मद आणि तृष्णाचे जायते. म्हणजे शीतपूर्वक ज्या वेळेला आहे ज्वर तेव्हा तिथला जो पित्त आहे तर ते पित्त काय करत आहे, तर कफाला आधी संध उत्पन्न केलं, कारण की उष्णतेने कफ विलयन होणार आहे, बरोबर. सो तिथे अभिषंद उत्पन्न झाला. त्याच्यानंतर त्याच कफाचं पित्ताच्या उष्णतेने शोषण झालं, म्हणजे तो पित्ताचा कफ जो आहे तो कमी झाला. मग पित्त कमी झाल्यानंतर काय होतंय, मग तिथे शीते शांते म्हणजे तिथल्या कफामुळं असणारं शीतत्व शांत झालं की मग अम्लक मूर्छा मद आणि तृष्णा या गोष्टी उत्पन्न होतात. ओके, नेक्स्ट स्लाइड घेऊया. मदस्तृष्णाचे जायते दाहादौ पुनः अंते स्यु तंद्राष्ठीव वमिक्लमाः. दाहादौ म्हणजे आदौ दाह, हा ज्याच्यामध्ये दाह आहे अशा ज्वरामध्ये आता दोन प्रकारचे ज्वर इथे वर्णन केले, शीतपूर्वक ज्वर आणि हा जो आहे तो दाहपूर्वक ज्वर. आता शीतपूर्वक ज्वर जेव्हा आपण विचार करतो ना, तर त्याच्यामध्ये आपण कुठले ज्वर बघितलेले असतात प्रॅक्टिकली आपण जेव्हा बघतो, तर एकतर मलेरियाचे पेशंट असतात, दुसरे म्हणजे डेंग्यूचे पेशंट असतात. पण आता जे आपण म्हटलो की तिथे दाह तृष्णा आणि मद होतो, ते एकदा तिथला कफ जो आहे तो विलयन होऊन त्याचं शोषण झालं की त्याच्यानंतर, तर ज्या वेळेला थंडी वाजत असते ना मलेरियाच्या पेशंटला, साधारण एक अर्धा तास ते पाऊण तासाचा काळ असतो की जेव्हा त्याला भयंकर हुडहुडी भरून थंडी वाजते. आणि ही थंडी वाजत असताना त्याचं जर टेम्परेचर चेक केलं ना तर 100च्या वरती कधीच जात नाही. म्हणून आपण त्याला गोधड्या घालतो, हे घालतो, ते घालतो आणि मग त्याला थंडी वाजायची कमी होईल असं बघतो. आणि त्याची थंडी वाजायची कमी झाली ना की मग मात्र जे ताप वाढतो ना तो 2, 3, 4, 4.5 पर्यंत जातात. मलेरियाचे ताप तुम्ही बघितले प्रत्येकाने. याचं कारण काय, तर ते कफ विलयन झाल्यानंतर तो शोष जो पडतोय ना, तर त्याच्यामुळे पित्ताचं एकट्याचं काम खूप जोरात चालतं आणि म्हणून टेम्परेचर एवढं हाय ग्रेड जातं. अदरवाईज इतर जे ज्वर आहेत त्याच्यामुळे एवढं टेम्परेचर हाय ग्रेड कधीच गेलेलं आपण बघितलेलं नसतं. 4, 4.5, 5 पर्यंत सुद्धा मलेरियाचे टेम्परेचर गेलेले मी बघितलेले आहेत. तर हे जेव्हा होतं ना, तर कफाचं विलयन होतंय ना ज्या काळामध्ये, विलयन आणि शोषण, तर तिथेच पित्ताला शमन करणारी अशी जर का आपण औषधं दिली गेली ना, तर मग तेवढं टेम्परेचर वाढणार नाही. काय म्हटलं जातं की जेवढा वेळ थंडी वाजते तेवढं टेम्परेचर वरती जातं. ह्याचाच अर्थ काय, की कफाचं विलयन आणि शोषण जेवढ्या प्रमाणात होतं तर तेवढंच टेम्परेचर वरती जाणार आहे. आले लक्षात. तर आता आपल्याला ह्याचा अर्थ काय, तेव्हा आपण औषध कुठलं देतो, तुम्ही जर का बघितलं असेल ना कधी, तर मलेरियामध्ये ज्या वेळेला थंडी बसते पेशंटला तर त्यावेळेला देण्याचं औषध जे आहे ना ते पिंपळीसारखं आपण औषध वापरत असतो. पिंपळी जी आहे ना, तर तुम्हाला होमवर्क द्यायचं असेल तर तो आता पिंपळीचा रसवीर्य विपाक आणि काम हे तुम्ही बघून घ्यायचा.
तर पिंपळीमुळे औष्ण शरीरामध्ये लवकर क्रिएट होत असतात आणि ते लवकर झाल्यामुळे थंडी वाजायची कमी होते आणि त्याच्या बरोबरीने पाचन ही गोष्ट होत असते. आणि पिंपळी रसायन आहे आणि विशेष करून रसाचं रसायन आहे आणि म्हणून दम लागणं वगैरे ह्या गोष्टी पिंपळीने कमी होत असतात. आणि म्हणून पिंपळी विड्याच्या पानाबरोबर किंवा खारीक जी असते ना ती उगाळून विड्याच्या पानाबरोबर असं जर काही ह्या काळामध्ये दिली गेली ना, म्हणजे थंडी वाजण्याच्या काळामध्ये, तर टेम्परेचर तेवढं वरती चढत नाही आणि एवढं जास्त टेम्परेचर गेल्यानंतरच जे आपल्याला हुडहुडी भरते ना तशी भरत नाही. आणि म्हणून पहिल्या काळामध्ये म्हणजे टेम्परेचर जेव्हा चढायचं असतं आणि थंडी वाजत असते पेशंटला त्याच काळामध्ये औषध देणं गरजेचं राहतं. दाहादौ पुनः अंते स्यु तंद्राष्ठीव वमिक्लमः. दाहपूर्वक आदौ दाह हा ज्याच्यामध्ये आहे असा तो ज्वर, दाहपूर्वक ज्वर, त्याच्यामध्ये काय होतं, तंद्राष्ठी ह्याचा पेशंट बघितलेला असतो मलेरियाचा, शीतपूर्वक ज्वर ज्याला आपण म्हणतो, की थंडी वाजते आणि नंतर ताप वाढतो. तर तसं ह्याला आधी दाह खूप जास्त प्रमाणामध्ये होतोय आणि दाह खूप जास्त प्रमाणात झाल्यानंतर मग जेव्हा दाह कमी होतो त्यावेळेला तंद्रा, स्टीवन, वमी आणि क्लम ही लक्षणं त्याला विशेष करून दिसतात. तर आता ह्याच्यामध्ये जर का आपण बघितलं ना तर शीतपूर्वक ज्वरामध्ये अम्लक हे लक्षण होतं आणि मलेरियाच्या पेशंटमध्ये सुद्धा नॉशा व्हॉमिटिंग नेहमी सापडतात. तर आपल्याला जर असं वाटत असतं ना की अरे हे पेशंट आपल्याकडे कुठे सांगितलेत वगैरे, तर फक्त तो बघायचा चष्मा आपण आयुर्वेदाचा ठेवला ना की मग बरोबर ते जमायला लागतं. तर हा आहे दाहपूर्वक ज्वर. काल कोणीतरी विचारलेलं होतं की तेव्हा मी म्हटलेलं की पुढे येणारे तर ते पण थांबूयात त्याच्यासाठी. तर त्याच्यामध्ये दाहपूर्वक ज्वर किंवा शीतपूर्वक ज्वर असं म्हणत असताना तिथे वातपित्तज कफज ह्याप्रमाणे निदान करावं का नाही करावं असा एक प्रश्न काल विचारलेला होता. मला वाटतं रेश्मा पार्टेने विचारलेला होता. तर एखाद्या गोष्टीचं विभजन कसं करायचं, भेद कसा करायचा हे तो भेदता ठरवतो. भेदता ही भेद्यमान अन्यथा विनत्ती असं म्हटलंय. म्हणजे काय, तर एक प्रकाराने जेव्हा विचार करतो त्यावेळेला ज्वर 8 प्रकारचा आहे दोषानुसार संसर्ग आणि संनिपात. दुसरा प्रकार आहे दाहपूर्वक ज्वर आणि काय तो शीतपूर्वक ज्वर. तर असं नाही होत ना की दाहपूर्वक ज्वर असताना त्याच्यात दोष नाहीयेत किंवा शीतपूर्वक ज्वर आहे म्हणून दोष नाहीयेत, असं नाही होणार, बरोबर. पण दाहपूर्वक ज्वर आहे किंवा शीतपूर्वक ज्वर आहे तरी सुद्धा दोषांची उपस्थिती तिथे आहेच. आणि तसं असल्यामुळं दाहपूर्वक किंवा शीतपूर्वक ज्वर असं निदान जरी केलं असलं ना तरी सुद्धा त्याच्यामध्ये कुठल्या दोषांनी आहे हे निदान मात्र करणं गरजेचं निश्चितच राहतं. आता एक उदाहरण म्हणून एखादी वनस्पती आहे हा, तर गुरुगुणाच्या वनस्पती असं म्हणून आपण त्याचं एखाद्याचं सॉर्टिंग केलं हा, तर ती कशा रसाची असेल तर तो कषाय रस आपण त्या वेळेला गुरुगुण हा मेन धरलेला असल्यामुळे त्याला आपण पकडत नाही. परंतु गुरुगुण आहे म्हणून कषाय रस नाहीये असा अर्थ नाही होत त्याचा, बरोबर. सो त्याप्रमाणे एखाद्या पद्धतीने आपण विभजन केलंय तर वेगळं नाहीये असा अर्थ नाही होत. म्हणजे एकच वनस्पती आहे, समजा आता सुरसा एक उदाहरणार्थ, तर सुरसादी गणामध्ये सुरसा आहे हा, पण मग इतरत्र ही इतर गणामध्ये सुरसा आहे की नाही आहे, तर आहे. तर ह्या अर्थाने ह्या गोष्टी घ्यायला पाहिजेत. हे झालं दाहपूर्वक आणि शीतपूर्वक ज्वराबद्दल. त्याच्यानंतरची स्लाइड आहे आपली, आगंतु अभिघाता अभिशंग अभिशाप अभिचारता चतुर्धा. अजून 4 प्रकारांनी ज्वराचं वर्णन केलेलं आहे. अभिघातज ज्वर, अभिशापज ज्वर, अभिशंगज ज्वर, अभिचारज अभिचार केल्यानंतर उत्पन्न होणारा ज्वर, अभिघाताने होणारा ज्वर. आता पुढे त्याचे वर्णन आलेले आहे. पुढची स्लाइड घेऊयात. अत्र क्षत छेद दाह आद्यैहि अभिघाततः श्रमाच्च तस्मिन् पवनः प्रायो रक्तं प्रदूषयन्. 20 नंबरची स्लाइड आहे. हा, श्रमाच्च तस्मिन् पवनः प्रायो रक्तं प्रदूषयन् सव्यथा शोफ वैवर्ण्य सरुजम कुरुते ज्वरम. चतुर्धात्र हा जो 4 प्रकारचा बघितला, आगंतु अभिघात अभिशंग अभिचार जे ज्वर आहेत त्याच्यामध्ये आता पहिला जो आहे
तर त्याच्यामध्ये वर्णन केलेलं आहे. अत्र क्षत छेद दाहाद्यैहि अभिघाततः. अभिघात झाल्यामुळं क्षत झालाय, छेद झालाय, दाह झालाय. आणि श्रमाच्च तस्मिन पवनः प्रायो रक्तम प्रदूषण. ही संप्राप्ती कशी घडते अभिघाताच्या ज्वराची? तर तिथे जो श्रमामुळे किंवा श्रमामुळे पवन म्हणजे वात जो वाढलेला आहे तो रक्ताचं प्रदूषण करतो. आणि सव्यथा शोफ वैवर्ण्यम सरुजम पुरते ज्वरम. म्हणजे काही वेळेला कसं असतं ना की वेगवेगळ्या आपण कुठल्याही गोष्टी खाल्लेल्या नाहीयेत किंवा दोषांचं कुठलंही हे झालेलं नाहीये, चय प्रकोप प्रसर झालेले नाहीयेत आणि तरी सुद्धा ज्वर येतो. जसं काही वेळेला फ्रॅक्चर झाल्यानंतर वगैरे ज्वर येतो किंवा इतर काही लागलंय किंवा आपण गडावरनं वगैरे चढत असताना पडलो आणि मुरगळलंय आणि म्हणून ज्वर येतो. तर हे जे ज्वर आहेत ते अभिघातज ज्वर ह्या गोष्टींमध्ये येतात. आणि तिथे काय होतं, तिथे विशेष करून श्रमामुळे वातप्रकोप आहे आणि वातप्रकोप जो तो रक्ताचं प्रदूषण करतोय, रक्तम दूषयन. मग तिथे सव्यथा शोफ वैवर्ण्य सरुजम कुरुते ज्वरम. आणि असे जे ज्वर आहेत ना ते काल गौतमीने विचारलेलं होतं ना त्याप्रमाणे, तर तिथे श्रमाच्च हा शब्द आलाय आणि म्हणून विशेषतः त्याच्यामध्ये अंगमर्द प्रशमन गण आहे ना तो इथे अभिघाताच्या ज्वरांमध्ये खूप चांगल्या पद्धतीनं काम करतो. व्यथा शोथ वैवर्ण्य सरुजम कुरुते ज्वरम. ह्याच्यामध्ये रुजा पण आहे, शोथ आहे, वैवर्ण्य आहे. हे ज्या ठिकाणी अभिघात झालेला आहे तर त्या ठिकाणचे शोथ वैवर्ण्य वगैरे ह्या गोष्टी आहेत. ओके. त्याच्यानंतरच जे आहे त्याच्यामध्ये ग्रहावेश औषधी विष क्रोधभी शोक कामजा अभिशंगा अभिशंग ज्वर. नेक्स्ट घेऊया स्लाइड. ग्रहावेश औषधी विष क्रोधभी शोक कामजा अभिशंकात असं इथपर्यंत आहे तो श्लोक ऍक्च्युली बरं का. तर अभिशंगज ज्वर म्हणजे कशा कशाने होतं, तर ग्रह वेगवेगळे ग्रहांनी ग्रासल्यामुळे, औषधींचा वास आल्यामुळे, औषधी आवेश असा शब्द आहे, ग्रह आवेश, औषधी, विष, क्रोध, भी, शोक आणि काम ह्याच्यातनं जो उत्पन्न ज्वर झालेला आहे तो. म्हणजे काय, वेगवेगळ्या औषधींमुळं असा शब्द आलेला आहे बरं का इथे. म्हणजे खूप जास्त प्रमाणात उगाच एखादी गोष्ट जी सतत कंझ्युम केली जात असते ना तर त्याचाही विचार आपण गरविष आपण ते जसा घेतो ना तसा त्याच्यामुळे उत्पन्न ज्वर असं सुद्धा घ्यायला पाहिजे. किंवा कोणती विषद्रव्य जर का आपण सेवन केली गेली तर त्या विषद्रव्यांमुळे उत्पन्न झालेला, खूप राग आल्यामुळे सुद्धा ज्वर उत्पन्न होतोय, खूप म्हणजे भीती वाटल्याने सुद्धा ज्वर उत्पन्न होतोय, काही वेळेला शोकाने ज्वर आहे आणि कामज ज्वर आहे. तर हे जे सगळे आहेत ना ते अभिशंगज ज्वर अशा नावाखाली सगळे आलेले आहेत. ह्याच्यामध्ये जेव्हा आपण अभिशंगज ज्वराचा विचार करतो ना तर ग्रह आवेश हा एक मुद्दा वेगळा आत्ताच्या सगळ्या परिस्थितीच्या दृष्टीने आपण विचार करायला हवा त्याचा. त्याच्यानंतरची जी स्लाइड आहे त्याच्यामध्ये ग्रहेण अस्मिन अकस्मात हासरोधन आहे. ग्रहावेश ग्रहेण अस्मिन म्हणजे ग्रह ज्या वेळेला हे करतात अभिशंगात काय होतं, तर ग्रहेण अस्मिन अकस्मात हासरोधन आहे. अशा पद्धतीने ज्या वेळेला ग्रासलं जातं तर त्यावेळेला अकस्मात हास म्हणजे उगाच हसणं आणि उगाच रडणं ह्या गोष्टी होतात. मग उगाच हसणं आणि उगाच रडणं ह्या ज्या काही क्रिया आहेत ना त्याच्या बरोबरीनं इतरही ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत की अननेसेसरी करणं तर त्या ह्या दृष्टीने घ्यायला पाहिजेत. तर शोक, काम, भीती, क्रोध आणि ग्रहावेश ह्या सगळ्याच्या मुळे ह्या पुढच्या गोष्टी घडतात. नेक्स्ट स्लाइड घेऊयात हा आपण. औषधी गंधजे मूर्छा शिरोरूप वमथु शवहा. औषधी गंधामुळे काय होतं तर मूर्छा, शिरोरूप, वेपथू आणि क्षव असं आलेलं आहे. वेगवेगळ्या औषधींच्या वासामुळं, औषधी असा शब्द आहे बरं का ऍक्च्युली. औषधी औषधी म्हणजे फलपाकांता हा औषधया हा, ज्याला फळ आलं की ती वस्तू नष्ट होते अशा वासांमुळे. तर असं जे घडतंय तर तिथे मूर्छा, डोकं दुखणं, वेपथू किंवा वमथू असा पाठभेद आहे आणि क्षवहा तर मळमळल्यासारखं तो उलटी येते. तर विशिष्ट घाणेरड्या किंवा खराब वासांनी नेहमीच उलटी होत असते. आणि तुम्ही जर का वमनाची संप्राप्ती जर बघितली असेल ना म्हणजे वमन देताना तर तिथे काही खूप छान वातावरण असावं असं म्हटलेलं नाही, पण विरेचनाच्या वेळेला मात्र फार सुंदर वातावरण असावं असं म्हटलेलं आहे.
सो त्या दृष्टीने ह्याचा विचार की मळमळणं किंवा इरिटेबल होणं ह्या गोष्टी ज्या आहेत तर त्यांनी वमन उत्पन्न होत असते वेगवेगळ्या गंधांनी. सो नुसता गंध घेणं याच्यामुळे जर का ज्वर येत असेल तर गंध घेणं ह्याच्याने ज्वर जायला पाहिजे, बरोबर. सो असं जर का होत असेल ना तर तुम्ही बघितलं असेल की आपण याचे जे पेशंट असतात सीए ब्रेस्टचे वगैरे तर त्याच्यामध्ये मोगऱ्याचा वास घ्यायला सांगतो आणि मोगऱ्याचा पण बँडेजिंग देत असतो. तर हे जे आहे ना तर खूप मृदू असणारी अशी गोष्ट आहे, परंतु वेगवेगळ्या गोष्टींच्या वासाने जर का ज्वर होत असेल तर वासाने ज्वर जायला पाहिजे. म्हणजे जिथे कारण आहे ना तिथेच उत्तर सुद्धा आपल्याला सापडत असतं. तर त्या दृष्टीने आणखीन इतर तुम्ही आता एक होमवर्क करा की जे जे सुगंधी द्रव्य आहेत ना तर ती सुगंधी द्रव्य ज्वरग्न कोणती आहेत असा एक हे काढायचा. म्हणजे आता जसं भेदता ही वेद्यमान्यता भिन्नती असं म्हटलं ना तर आधी सुगंधी द्रव्यांची लिस्ट काढायची आणि त्या लिस्ट मध्ये ज्वरग्न कोण कोण आहे ते सेपरेट करायचे. म्हणजे आपल्याला अशी द्रव्य मिळतील की ज्याच्या फक्त वासाने ज्वर निघून जाईल. मग त्याच्यामध्ये गुगुळ वगैरे येतो, तुम्ही जर का बघितलं असाल ना तर राळ, धूप, गुगुळ ही धुपनाची जी औषधं आहेत ना ती त्याच्यामध्ये निघायला लागतात. आणि म्हणूनच ग्रहावेश झाल्यानंतर जे ज्वर होतात त्याच्यामध्ये धूपने चिकित्सा आपण सांगत असतो बऱ्याच वेळेला. फक्त बॅक्टेरियल लोड आणि हे ते असं म्हणत असण्यापेक्षा सुद्धा ना तुम्हाला आता आपल्या शास्त्राच्या कसोटीवरती ह्या गोष्टी आता सांगितल्या. ओके. त्याच्यामध्ये औषधी गंध जे मूर्छा शिरोरूप वमतोत्सवः विषान मूर्छाते सारास्य शावता दाह हृद्गदाः. विषापासून उत्पन्न झालेला जो ज्वर आहे त्याच्यामध्ये विषात, मूर्छा, अतिसार, हास्य, शावता, दाह आणि हृदगद असं सांगितलेलं आहे. म्हणजेच काय तर सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट विषापासून उत्पन्न झालेले जे ज्वर आहेत तर विष म्हणत असताना मग हे गरविष येईल, तुळशी विष येईल, आमविष येईल किंवा प्रत्यक्ष विष येईल किंवा ज्याच्यामध्ये आपण आजकाल फूड पॉइझनिंगच्या सगळ्या गोष्टी ऐकत असतो की दुधीचा रस प्यायला आणि ताप आला आणि फूड पॉइझनिंग झालं वगैरे. तर हे सगळे आहे हे विषज ज्वर असे आपण म्हणू शकतो. तर हे जे आहेत ना त्याच्यामध्ये मूर्छा म्हणजे चक्कर येणं, अतिसार पहिले लूज मोशन होऊन निघून जाणं, लूज मोशन होऊन निघून जाणं सगळ्या गोष्टी शरीरातल्या. आता हे अतिसार ही जी लक्षण आहे ना तर ही शरीराने एक करेक्टिव्ह म्हणून उत्पन्न केलेली असावी असं वाटतं. याचं कारण काय माहितीये का, ज्या ज्या वेळेला विकृती विषाशी संबंध आहे ना तर विष हे पित्त सदृश आहे किंवा पित्त जे ते विषाला अनुधावती असं आहे आणि त्याचं स्थान जे आहे ना ते ग्रहणी आहे. सो तिथलं जर का पित्त बाहेर काढून टाकलं ना तर मग शरीरामध्ये विषाची जी संप्राप्ती आहे ती कमी होईल आणि म्हणून कदाचित अतिसार हे लक्षण येत असावं. विषात, मूर्छा, अतिसार, हास्य, शावता, तोंडाच्या ठिकाणी शावता म्हणजे काळसरपणा येणं आणि शावता, दाह आणि हृदगद, दाह होतो आणि हृदयाच्या ठिकाणी वेदना होणं किंवा वेगवेगळे आपल्याला हृदयाशी संबंधित व्याधी दिसणं अशी गोष्ट घडायला लागते. म्हणून विषाशी संबंधित आहे आणि म्हणून याच्यामध्ये वापरत असताना ज्वरामध्ये आपण वेगवेगळी विषातली औषधं बऱ्याच वेळेला वापरत असतो. जसं कीटकदंश आहे किंवा सर्व विषनाशक किंवा सर्पविषनाशक यवागू आहे. तर ह्या गोष्टी ज्या आहेत ना त्या खूप महत्वाच्या राहतात आणि लहान मुलांमध्ये विशेष करून ज्या वेळेला बऱ्याचदा असं असतं की पेशंटनी म्हणजे थोडस ज्वर आला की लगेच औषध घ्यायचं, थोडस ज्वर आलं की लगेच औषध घ्यायचं असं बऱ्याच वेळ चाललेलं असतं किंवा सर्दी खोकल्यासाठी खूप सारा काळ औषधं चालू असतात. तर त्याचा विचार आपण विषज ज्वरांमध्ये सुद्धा करू शकतो आणि खूप सारी औषधं घेतलेल्याचं डिटॉक्सिफाय करायचं जर असेल ना तर अशी औषधं आपल्याला ह्याच्यामध्ये चिकित्सेमध्ये वापरावी लागतात. त्याच्यानंतर क्रोधज ज्वर, त्याच्यामध्ये क्रोधात कंपहा शिरोरूपच, प्रलापो भयशोकजे. क्रोधज ज्वर असा जो सांगितलाय खूप चिडल्यानंतर ताप येणं अशी गोष्ट असते. एक ना लहान मुलांमध्ये खूप प्रमाणामध्ये असं दिसतं बरं का की रडतात मुलं, रडत रडत झोपतात बऱ्याच वेळेला आणि रडत रडत झोपले ना की दुसऱ्या दिवशी 100% म्हणजे हमखास ताप येतो असं घडतं. म्हणजे काय तर आता आपण वरती जे बघितलं ना की क्रोध, भी, शोक आणि कामज, तर शोकच्या ज्वरामध्ये ही सगळी मुलं बसतात. आणि त्याच्यामुळं लहान मुलं कितीही चिडली असतील, चांगली नसतील वागली तरी सुद्धा त्यांना झोपताना रडत ठेवून नाही झोपायचं. मग त्यावेळेला त्यांना जवळ घ्यायचं, तोंड धुवून ये सांगायचं, स्वच्छ तोंड धुवायला लावायचं, पावडर वगैरे लावायची, फ्रेश व्हायचं आणि मगच झोपायला लावायचं.
जर का रडत रडत झोपला ना तर ताप अगदी बऱ्याच लोकांमध्ये, बऱ्याच लहान मुलांमध्ये विशेष करून येतो. सो ही काळजी घ्यायला पाहिजे. आणि विशेष करून वसंत ऋतू असताना, शरद ऋतू असताना आणि वर्षा ऋतू असताना मुलांना एरवी सुद्धा रडवत झोपू नये कधीच, बरं का. पण हे सर्दी आणि नाक वाहतंय आणि तसं करून मग झोपल्या ना तर 100% ताप येत असतो. तर क्रोधात कंप हा शिरोरूपच्या, क्रोधामुळे काय होतं, कंप उत्पन्न होतो. म्हणजे चिडल्यानंतर थरथरतो आपण, बऱ्याच वेळेला म्हणतो ना रागाने थरथरत होता असं, तर त्याच्यातनं उत्पन्न ज्वर ही गोष्ट आहे. तर आपण, मला असं वाटतं इथे थांबूयात, शंका असतील तर घेऊयात. इथेपासून घेऊयात उद्या. क्रोधात कंप म्हणजे ह्याचे जे आहेत ना मानसशी संबंधित जे ज्वर आहे तिथेपासून आपण उद्या घेऊया. शंका काही असतील तर विचारा. आज कुणाला शंका नाही आहेत ते? बरं, कालचा होमवर्क मी बघितला. सगळ्यांनी खूप छान प्रयत्न केलाय बरं का. तर आपल्या सगळ्यांचा पहिलाच प्रयत्न आहे. काहींनी नाहीये केलेला अजून प्रयत्न, तर सगळ्यांनी प्रयत्न करणं अपेक्षित आहे. कसं आहे ना, चुकल्याशिवाय माणूस काही पुढचं शिकत नाही. लहान बाळ जे असतं की नाही अगदी, तर ते सुद्धा जेव्हा चालायला लागतं ना तेव्हा 10 वेळा काय 15 वेळेला पडतं, हो की नाही. पण पडल्यानंतर स्वतःच हसतं, उठतं आणि परत चालायला लागतं. तर 10 वेळा पडल्याशिवाय कळत नाही की कसं चालायचं असतं. तर भाषेत चुकू देत ना, चुकलं तर काय बिघडत नाही, पण लिहायला पाहिजे प्रत्येकाने, बरं का. त्याच्यानंतर ह्याचे सगळ्यांनीच ऑलमोस्ट केलेले होते होमवर्क, हे मी बघितलेलं होतं. अजीर्णाचे जे होते ना, तर त्याच्यामध्ये अजीर्ण, अन्ननाभिलाषा वगैरे ते सगळ्यांनी केलेले होते होमवर्क. बरं, एक क्वेश्चन असा आलेला आहे, अभिघातच्या ज्वरामध्ये स्वास्थ्य आणि सरुजा आले आहेत. मॅडम त्याच्या वरती पण आहेत सर्व. हा, बरोबर. सर्व विषनाशक यवागू गर्भिणींमध्ये देऊ शकतो का? हो, देऊ शकतो आरामात. आणि कसं आहे ना, गर्भिणींची जी औषधं असतात ना, तर ती आपण अन्नाच्या सोबत असं, म्हणजे यवागू वगैरे अशी जर का वापरली ना तर त्याचा परिणाम पटकन येत असतो आणि खूप चांगला येत असतो. आणि पाचन एका जागी करणं आणि पाचन करत असताना अन्नातून ग्रहण होणं ही गोष्ट गर्भिणींमध्ये विशेष करून घडत असते. आणि म्हणून तशा पद्धतीची औषधं आपण नक्कीच गर्भिणींमध्ये वापरायला पाहिजेत. त्याच्यानंतर सीए ब्रेस्ट मध्ये कोणता गंध हा हेतू ठरतो? नाही नाही, प्रत्येक वेळेला गंधानेच होईल हेतू असं नाही मला म्हणायचं. म्हणजे आपण वापरताना सीए ब्रेस्ट मध्ये कसं ना की ब्रेस्ट हा मृदू अवयव आहे, रसाचा अवयव आहे आणि त्याच्यामध्ये खूप तीक्ष्ण औषधं वापरणं ही गोष्ट करण्यापेक्षा जर का आपण गंध चिकित्सा म्हणून वापरली ना तर त्याचा परिणाम चांगला येतो असं मी सांगितलेलं होतं. तर गंध घेतला म्हणून सीए ब्रेस्ट झालं असं काही मला नाहीये म्हणायचं. आणि एकाच कुठल्या गोष्टीने असं होईल असं नाही. तर ते तीक्ष्ण गंध कसं आहे ना की एखाद्या लॅब मध्ये कामाला असणं किंवा एखाद्या केमिकल फॅक्टरीमध्ये कामाला असणं ह्या गोष्टींचा संबंध आहे. एकदा वास घेतला म्हणून काही असं काही होणार नाही. परंतु आता फॅक्टरी किंवा केमिकल फॅक्टरीज वगैरे मध्ये लोक कामाला असतात किंवा फार्मा कंपनीज मध्ये प्लांटवर लोक कामाला असतात. तर त्याच्या डस्टिंग कंटिन्युअस होत असतं आणि असे तर बरेच पेशंट आपण बघितलेले असतात की जिथे प्रेडनिसोलोन वगैरे बनवतात ना तर त्यांच्या बाबतीमध्ये गॅलेक्टोरिया जेंट्स मध्ये सापडणं वगैरे ह्या सुद्धा गोष्टी दिसतात किंवा ब्रेस्ट डेव्हलपमेंट होणं किंवा पेशंट जे मेल पेशंट असतात त्यांच्यामध्ये सुद्धा सीए ब्रेस्ट सापडणं अशा गोष्टी दिसतात. तर हा गंध म्हणून हेतू धरू शकतो आपण की वेगवेगळ्या केमिकल फॅक्टरीज किंवा इव्हन डाईज आणि पिगमेंट्स वाल्या फॅक्टरीज असतात ना त्याच्या संदर्भामध्ये. आणि तिसरी गोष्ट म्हणजे जिथे अशी काही हार्मोनल किंवा हे मेडिसिन्स बनवतात ना त्याच्या वासानी असं आपण त्याला हेतुभूत म्हणून धरू शकतो. पण त्याला काउंटरॅक्ट करताना आपल्याला मोगऱ्यासारखा वगैरे आपण हजारी मोगऱ्या ना ऍक्च्युअली स्तनकिलकामध्ये वापरावा असा रेफरन्स आहे
आणि त्या रेफरन्स नुसार आपण ही गोष्ट वापरायला सुरुवात केलेली होती आणि त्याचे रिझल्ट चांगले दिसतात असं मी सांगितलं. ओके. त्याच्यानंतर अभिघात ज्वरात काहीतरी कळत नाही तो शब्द असेल तर ते वेगळं की सेम आहे. सव्यथा आणि सरुजा. अच्छा, रुजा आणि व्यथा. तर हे जे आहे ना शब्द, तर व्यथा म्हणजे काय आणि रुजा म्हणजे काय. रुजा वेगवेगळ्या पद्धतीच्या आहेत. तर त्याच्यामध्ये तोदवत रुजा, भेदवत रुजा वगैरे असं म्हणजे ह्या गोष्टींना रुजा म्हणतात. आणि व्यथ येते म्हणजे मनाला सुद्धा व्याकुळ करणारी गोष्ट या अर्थाने घ्यायला पाहिजे. आता अभिघात असं म्हणत असताना कसं आहे ना की शत, छेद, दाह इत्यादी गोष्टींचा अभिघात होतो. आणि त्याच्यानंतर सरुजा आणि व्यथा असे 2 शब्द तिथे वापरलेत. तर तिथे एक जेवढं लागलेलं असतं ना त्याच्यापेक्षा मनाला जास्त लागतं कधी कधी. म्हणजे आपण पडलोय, हा समजा एक उदाहरण सांगते तुम्हाला. आपण पडल्यानंतर आपल्याला लागलं म्हणून आपल्या डोळ्यात पाणी येईल, किंवा आपण पडलो ना तर सगळ्यांनी बघितलं आणि आपल्याला हसले म्हणून आपल्या डोळ्यात पाणी येईल. 2 गोष्टी वेगळ्या आहेत. म्हणजे शारीरिक काही त्रास झाला नाहीये. शारीरिक जे आहे ते रुजा आहे आणि मानसिक ती व्यथा आहे. ओके. सो प्रत्येक जण पडल्यानंतर एवढा चीअरफुल नसतो की अरे हा मी पडलो त्याला हसलो आणि निघालो, असे नसतात. मग काय तर सगळ्यांनी मला बघितलं, सगळ्यांसमोर माझा अपमान झाला, हे जे आहे ना हे व्यथा ही मनाची आहे. ओके. सो रुजा आणि व्यथा या 2 गोष्टींमध्ये हा फरक राहतो. त्याच्यानंतर सन्निपातिक ज्वराचे वेग येतात. मग एकदोषज जर पूर्ण दिवसभर टिकतो का. हा म्हणजे तो दोष कुठला आहे त्याच्यानुसार त्या गोष्टी राहतील. म्हणजे कसं की आता वाताचा आहे तर आपण तिथे बघितलं की आगम, अपगम, क्षोभ म्हणजे तो ज्वराचा वेग येतो जातो. पित्ताचा जो आहे तो वेग पटकन येतो आणि जास्त प्रमाणामध्ये राहतो. आणि कफाचा जो आहे तो मंद ज्वर राहतो परंतु तो वेग टिकून राहतो जास्त काळ. तर हे जे आहे हे त्या दोषानुसार आहे. आणि सन्निपातिक ज्वराचे वेग जे आहेत ना ते सुद्धा वातपित्त जे असेल तर तो खूप जास्त त्याचा थ्रेशोल्ड राहील. वातकफ जे असेल तर तो तेवढा नाही राहणार. या पद्धतीने दोष कोणते इन्व्हॉल्व्ह आहेत त्याच्यानुसार ते राहील. सुगंध द्रव्यात त्वचा आणि शुंठी येईल ना. हो, ज्याला ज्याला सुगंध येतो ते सगळे सुगंधीमध्ये येणार. सुगंधी म्हटल्यानंतर आपल्याला वास येतो की नाही हे पहिलं बघायला पाहिजे माणसाने. स्वतःला वास येत असेल तर सगळ्या गोष्टींचे वास आपल्याला समजते. तो वास कसं आहे ना की तत्र गंधवती पृथ्वी. हा. आणि दुसरी एक गंमत महत्वाची म्हणजे कसं आहे ना, सर्वम द्रव्यम पांचभौतिकम अस्मिन् अर्थे. हा. पंचमहाभूत प्रत्येक द्रव्यात आहेत. ह्याचा अर्थ प्रत्येक द्रव्यात पृथ्वी आहे. म्हणजे प्रत्येक द्रव्याला काही ना काहीतरी वास नक्कीच आहे. परंतु हा काही ना काहीतरी वास म्हणत असताना जो वास व्यक्त आहे ना ते व्यक्त वास घेतले जातात म्हणून त्याला सुगंधी द्रव्य असं आपण म्हणतो. हा. जसं दालचिनी, मरीच, सुंठी, त्याच्यानंतर इतर जी सुगंधी द्रव्य म्हणून आले, चंदन आहे, उशीर आहे किंवा फुलं आली आहेत वेगवेगळी, तर ह्यांचं ना व्यक्तीकरण आहे. आणि म्हणून ही पृथ्वी महाभूताची द्रव्य किंवा पृथ्वी महाभूताच्या वनस्पती असं म्हणून आपण त्याचं कॅटेगरायझेशन करू शकतो. आणि मग ह्या वनस्पती ज्या आहेत ना तर ह्या वनस्पतींचं ज्वरघ्नत्व कोणतं कोणतं आहे हे बघायला पाहिजे. जसं चंदन आहे, चंदन ज्वरघ्न आहे की नाही, आहे. आणि शिवाय दुसरी गोष्ट महत्वाची म्हणजे चंदन जे आहे ते सुगंधी पान, बरोबर. आता चंदनाचा सुगंध आहे ना तर तो ओल्या लाकडाला घ्या ना, म्हणजे चंदनाच्या झाडाचा जाऊन वास घ्या, येतो का वास चंदनाच्या झाडाचा, तर कधीच येत नाही, बरं का. चंदन तोडून ठेवल्यानंतर कमीत कमी वर्षभर तसंच ठेवावं लागतं आणि मग त्याचं उघडल्यानंतर वास यायला लागतो. सो हे झालं सुगंधी द्रव्य. मग त्याच्यामध्ये सुद्धा गंध वेगवेगळा आहे. ह्याच्यावरती एक अख्खंच लेक्चर होईल बरं का गंधावरती. गंध सुद्धा पित्तशामक गंध वेगळे असतात आणि कफ क्षामक गंध वेगळे असतात. हा. मग त्याच्यामध्ये मोहरी, सुंठ, वचा हे जे आहेत ना हे कफशामक गंध येतील. आणि फुलांचे जे वास येतात ना ते सगळे पित्तशामक गंध येतील. त्याच्यानुसार पुन्हा कॅटेगरायझेशन करायला गेलो ना तर सात्विक गंध वेगळे असतात, राजस गंध वेगळे असतात आणि तामस गंध वेगळे असतात. मग सात्विक गंधामध्ये मोगरा येईल, जाई येईल, जुई येईल, जाई नाही बरं का, जुई येईल. जाईचा गंध एक वेगळा आहे, तर त्याच्यामुळे राजसत्व आहे. चाफ्याच्या गंधाला राजसत्व आहे, राजस गुणाचा चाफ्याचा वास आहे. आणि तामस गुणाचे वास जे आहेत ना ते म्हणजे जटामांसी आहे, त्याच्यानंतर नरकगंधा ज्याला आपण हे म्हणतो. तर ह्या ज्या गोष्टी आहेत ना त्या आता तमोगुणी गंधामध्ये येतील. तर एकच गंध म्हटला ना तरी त्याच्या खूप साऱ्या छटा वेगवेगळ्या येतील, पण तरी सुद्धा
सुगंधी असं म्हटलंय, नरकगंधी नव्हे. हा, तर सुगंधी असं जे द्रव्य आहे आणि जे ज्वरघ्न आहे, तर ह्याची कॅटेगरायझेशन आपल्याला करायला सांगितलंय. ओके. त्याच्यानंतर लहान मुलं कधी कधी जास्त चिडतात, तेव्हा अशा वेळी काय विचार करावा? लहान मुलं चिडली ना की एक करायचं बरं का, आपल्या हातातलं काम बाजूला ठेवायचं. सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट, त्याला मानस चिकित्सा जास्ती गरजेची असते. बाळाला मांडीवर घ्यायचं आणि दोन्ही हे असतात ना, परायटल बोन्स असतात ना, तिथे पकडून ठेवायचं आणि गप्प घट्ट पकडून एक 4-5 मिनिटं बसायचं. असं केलं ना की मूल शांत होतं. दॅट्स ऑल. बाकी काही करावं लागत नाही. एवढं साधं असतात. मुलं गोड असतात. मुलांशी छान वागलं ना की आपोआपच त्या गोष्टी होतात. तरी सुद्धा काही मुलं आक्रस्ताळी असतात किंवा काही हायपर ऍक्टिव्ह असतात आणि असं होत असताना त्यांनाही शांत करण्याच्या काही टेक्निक्स असतात विशिष्ट. तर त्याच्यामध्ये हे आत्ताचं जे सांगितलं ना, परायटल बोन्सला पकडलं ना की शांत होतात मुलं जनरली. त्याच्यानंतर तुम्ही कुठलंही हे बघितलं असेल ना, एखादं काय म्हणतो त्याला आपण, अॅनिमल्स असतात की त्याच्या मानेच्या इथे त्याला असं आपण त्याला चुचकारलं ना की मग ती शांत होतात. तसं माणसांना सुद्धा मानेच्या इथे ऑक्सिपिटल आणि ह्याचा जो जॉईंट असतो ना, ऍटलंट ऑक्सिपिटल जॉईंट, तिथे तेलाचं जर का लावलं तर मुलं शांत होतात. त्याच्यामुळे तुम्ही बघितलं असेल तर आपण बालसोम किंवा काही इतर तेल आहेत तर ते आपण मानेच्या वरती 4 उंगळ लावायला देतो का नाही, हिमसागर तेल वगैरे, ह्या गोष्टींनी मुलं शांत होत असतात. सो चिडचिड त्रागा करणाऱ्या मुलांच्यासाठी संध्याकाळी किंवा रात्री हेअरलाईन असते ना, त्याच्या वरती 4 बोटं असं ही तेल लावायला द्यायची, बालसोम, हिमसागर तेल वगैरे, की मग लगेचच ते चिडचिडेपणा त्यांचा कमी येत असतो. त्याच्यानंतर आहे संधिपातज ज्वर मध्ये स्निग्धास्यता. हा, मस्त प्रश्न विचारलाय. कोणीही? प्रणाली. ओके. तर आता संधिपातज ज्वर म्हटलेला आहे, तिन्ही दोष आहेत तिथे आणि संधिपातज ज्वर मध्ये स्निग्ध अस्यता असं म्हटलंय. चेहरा चमकणं बरं का, ही गोष्ट जी आहे ना ती संधिपातिक ज्वरामध्ये दिसतं किंवा राजयक्ष्म्यामध्ये पण आलेलं आहे, तुम्हाला आठवत असेल तर. हा, की बाकी हातापायांच्या काड्या असतो पण चेहरा मात्र तेजस्वी असतो. तर ह्याचं कारण काय आहे ना, चेहरा ओजाचा आहे आणि ओजाचा असल्यामुळे फक्त तिथेच तो व्यक्त होतो आणि बाकीचा सगळ्याच्या ठिकाणी हतप्रभ असतो तो. तर तशीच संप्राप्ती संधिपातच्या ज्वरामध्ये होत असते आणि म्हणून स्निग्धास्यता म्हणजे पूर्ण चेहरा या अर्थाने एक धरता येतं. आणि दुसरं म्हणजे जीभ स्निग्ध राहणं. तर ते स्निग्धता जी आहे ना, तर ती दोष विकृत आहेत आणि विकृत दोष असल्यामुळं सामता जी आहे ना, तर ती सामता स्निग्धतेला काय करते, हे करते, दाखवते. तर त्या अर्थाने ते आलेलं आहे आणि म्हणून संधिपात ज्वरामध्ये स्निग्धता असायला. काल मॅम तुम्ही बोलल्या होत्या की जास्त बोलतात अशा पेशंट मध्ये वातपित्त ज्वराचं औषध देऊ शकतो, बरोबर? तर रात्री झोपेत बोलतात त्यांना पेशंट्सना सुद्धा वातपित्त ज्वराचं औषध देऊ शकतो का? ओके. वागतो असं म्हणतात ना, तर समजून बोलणं बरं का. आणि झोपेत जे बडबड करतात ना, तर झोपेत बोलण्याचं एक महत्वाचं कारण असतं त्याच्यानंतर आक्षेपक ज्वरातली औषधं वापरणं किंवा दुसरी गोष्ट धूपन वगैरे करणं, ह्या गोष्टी करायला पाहिजे. फक्त एकेरी वातपित्त ज्वराचं औषध वापरून नाही चालणार. याचं कारण असं आहे की ते बोलतायत ना, ते अतिवाक्त्व असं नाही आहे. ते ज्याला आपण न समजून किंवा न उमजून बोलणं अशी गोष्ट आहे. आणि वाक्त्व असं ज्या वेळेला म्हणतो किंवा वक्तृत्व असं ज्या वेळेला म्हणतो ना, तर त्यावेळेला ते समजून बोलणं या अर्थाने घ्यायला पाहिजे. त्याच्यानंतर अश्विनी चौरेने विचारले, एक फिमेल पेशंट आहे, तिला पोटात दरवेळी वेगवेगळ्या ठिकाणी वेदना होतात आणि मला प्रवृत्तीच्या आधी ब्लिडिंग होते, मूत्र प्रवृत्ती होत नाही आणि पोटात मुरडा पडल्यासारखा वाटत होतो. याचं निदान आणि चिकित्सा कशी करावी? कसं आहे ना की आता रक्त पडतं आहे, पोटात दुखतंय, वेगवेगळ्या ठिकाणी दुखत आहे, तर ह्याचा अर्थ ग्रहणीची पेशंट आहे ही. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे सरक्त असं मलप्रवृत्ती आहे. त्याच्यामुळं आपण हे जे आहे ना, रक्ती आव ज्याला म्हणतो, तर तशा पद्धतीची ही पेशंट पूर्ण वाटते. हे जे लोक असतात ना, त्यांना बाहेरचं खायला भयंकर आवडत असतं आणि सर्वसाधारण भेळ, पाणीपुरी वगैरे असं जे रोड साईड आयटम असतात ना, ह्या सगळ्यात जास्तीत जास्त खाल्ले जातात.
सो ह्या गोष्टी पहिले बंद करायला सांगायचा. शरीरामध्ये विदाह होईल अशी कुठलीही गोष्ट व्हायला नाही पाहिजे. त्याच्यामध्ये आहारीय मात्रेमध्ये गुलकंद आणि मोरावळा या गोष्टी पोटात द्यायला पाहिजेत. फुलका करायला पाहिजे पोळीच्या ऐवजी. भात बंद करायचा, कारण की भाताचा विपाक जो आहे तो आम्लपाकी भात असतो. सो भात बंद करून टाकायचा. त्याच्याऐवजी रव्याचा उपमा वगैरे त्यांना खायला सांगायचा. त्याच्या बरोबरीने संपूर्ण अंगाला लावण्यासाठी ह्याचं जे बिल्वादी तेल जे येतं ना, गृहिणी मिहीर तेल किंवा बिल्वादी तेल ह्या गोष्टी वापरायला पाहिजेत. त्याच्यानंतर पोटात देण्यासाठी त्यांना आवेचा योग आणि त्याच्यामध्ये कपर्दिक भस्म असं जर वापरलं तर ते ब्लिडिंग लवकर कमी येतं. रक्तपित्त कुलकंठन मौक्तिक कामदुधा असं 3 वेळेला मोरावळ्यातून द्यायला पाहिजे. आणि त्याच्या बरोबरीने एखादं कृमिघ्न औषध जसं विडंगाविष्ट आहे ना तसं वापरायला पाहिजे. याचं कारण जंतुजुष्टता असल्याशिवाय गृहिणी ही गोष्ट घडत नाही. आणि म्हणून बाहेरचं खाणं पूर्ण बंद करायचं आणि षडोमोदक फक्त पिण्यासाठी दिवसभर वापरायचं. असं केलं की हे पेशंट छान पद्धतीने बाहेर येईल. अमृताने मॅडम विचारलंय वरती 4 मेसेज गेलेत. अश्विनी चौगुलेचं सन्निपात. ओके. अच्छा बघते. हा, सन्निपातिक ज्वरामध्ये शिरसोचे लक्षण कशामुळे दिसते? शिरसो अतिरोग. हा, डोक्यामध्ये खूप जास्ती दुखणं असं लक्षण सन्निपातिक ज्वरामध्ये का दिसतं? तर वात, पित्त आणि कफ या तिघांमुळे सुद्धा शिरशूल हे लक्षण आहे, तुम्ही जर का बघितलं असेल तर. आणि आता आपण ज्या ज्या वेळेला विचार करतो ना, तर 3 जे मर्म सांगितले, शिर, हृदय आणि बस्ते, तर ह्यांच्या ठिकाणी ज्या वेळेला ज्वर आहे ना, तर त्यावेळेला मर्माघातासारख्या गोष्टी घडत असतात ज्वर असताना. आणि म्हणून हृदयाच्या ठिकाणी व्यथा आणि शिरोरूप ही लक्षणं सन्निपाताच्या ज्वरामध्ये बऱ्याच वेळेला कॉमन सापडतात. ओके. त्याच्यानंतर उन्माद अपस्मार सारख्या व्याधीच्या पूर्वरूपा बघून मानस ज्वर प्रमाणे चिकित्सा देऊ शकतो का? अगदीच देऊ शकतो. प्रत्येक वेळेला उन्माद अपस्माराचंच निदान व्हायला पाहिजे असं नाही. आणि अपस्माराची जर का तुम्ही पेशंट लक्षणं वगैरे जर का बघितली, उन्मादाची जर बघितली ना, तर तसं बुक पिक्चर आपल्याला कुठेही दिसत नाही. परंतु क्रोधाच्या ज्वरातले पेशंट खूप सारे दिसतात. सो त्या दृष्टीने आपण औषधं नक्कीच देऊ शकतो. भय, शोक आदी ज्वर मध्ये ज्वर संप्राप्ती कशी घडते? हा, ते आपण बघणार आहोत ना. आता आपण ते चालू केलं ना क्रोधात कंप हा पासून, तर ते सांगते मी. त्याच्यानंतर मॅम, ज्वराचा पेशंट पॅरासिटामॉल इत्यादी मेडिकेशन घेऊन नंतर आयुर्वेदसाठी येतो, तेव्हा वेगळा विचार करायचा का? संप्राप्ती बदलते का? हो, बदलते. याचं कारण की त्यांनी जेव्हा पॅरासिटामॉल वगैरे घेतलेलं असतं ना, तर नुसतंच हे झालेलं असतं, शरीरामध्ये गारवा आलेला असतो, धातूंमध्ये दोष तसेच असतात आणि अग्नी जो आहे ना तो बाहेर जो असतो तोही मंद झालेला असतो. म्हणजे बहिर्निरस्य असा जो अग्नी आहे बाहेर काढलेला आहे, तर त्या अग्नीला पुन्हा जागेवर ठेवायच्या वेळी तिथे त्याला मंद केलेलं आहे आणि म्हणून शरीरामध्ये गारवा येतो अशी गोष्ट घडते. आणि म्हणून त्याचा विचार आपल्याला करावा लागतो. आणि हे जर का सगळ्या अशा गोष्टी घेऊन आलेल्या असतील ना, तर दूषविषारी औषध जे आहे, दूषविषारी योग वगैरे, तर अशी औषधं त्याच्यामध्ये वापरायला पाहिजेत जर पेशंट ह्या गोष्टी घेऊन आलेला असेल तर. दुसरी एक महत्वाची गोष्ट अशी घडते की ज्या वेळेला हे पॅरासिटामॉल वगैरे पेशंट घेतात आणि मग आपल्याकडे येतात आणि न घेतलेले पेशंट आपल्याकडे येतात, तर पॅरासिटामॉल घेऊन जो पेशंट आलेला असतो ना, तो त्या दिवशी बरा असतो, पण त्याचं थोडं 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 म्हणजे रोज थोडासा ताप येतोय असं ज्वरासारखी लक्षणं जास्त दिसायला लागतात. आणि त्याचं शेपूट जे आहे ते तापाचं खूप लांब राहतं. आणि ज्यांनी पॅरासिटामॉल घेतलेलं नसतं असे लोक फक्त आयुर्वेदिक घेऊन जेव्हा बरे होतात ना, तर बरे झाल्यानंतर एकदम जास्ती फ्रेश होतात. अजून एक गोष्ट मला ह्याच्यावरनं आठवली, कालचा जो विषय होता ना की घाम येणं पित्तज ज्वरामध्ये आणि ज्वर गेल्यानंतर घाम येणं, त्याच्यात ते 2 आपण वेगवेगळे बदल सांगितलेले होते की ज्या वेळेला घाम येतो त्याच्यामध्ये एक स्टिकी असतो आणि विसर गंध असतो पित्तज ज्वरामध्ये. परंतु ज्या वेळेला ज्वर जातो आणि स्रोतस ओपन झाल्यामुळे जो घाम येतो स्वेदन दिल्यानंतर, तर तो जो घाम आहे त्याच्यामध्ये तेवढा स्टिकीनेस किंवा स्नानता चिकटपणा नसते. आणि आणखीन एक महत्वाचं लक्षण त्याच्यामध्ये येतं बरं का, तर ज्या वेळेला पित्तज ज्वरामध्ये पेशंटला घाम येतो ना, तर पेशंटचं रेस्टलेसनेस कमी होत नाही तिथे. परंतु ज्या वेळेला स्वेदन दिल्यानंतर ताप उतरताना जो घाम येतो ना, त्याच्यामध्ये पेशंटला स्वतःला खूप फ्रेश वाटत असतं. हे 2 महत्वाचे बदल त्याच्यामध्ये दिसतात. आताच एक पेशंट आपल्याकडे आलेली होती ह्या लॉकडाऊनच्या काळामध्ये. तिचा मुलगा काहीतरी 18-19-20 वर्षाचा आहे बरं का. तर आतापर्यंत कधीही तिने आयुर्वेदिक औषधं घेतलेली नाही. पण बाहेरचं सगळं बंद होतं म्हणताना ते ओळखीचे होते म्हणून विचारलं की असं असं आहे तर आम्हाला औषधं मिळतील का वगैरे. तर प्रीतीने आपल्या रौनक म्हणून त्यांना सगळी औषधं दिलेली आहेत सांगितल्याप्रमाणे.
आणि त्यांचा फोन आला की 3 ते 3.5 दिवसामध्ये पूर्ण ताप उतरला वगैरे. परंतु ताप उतरलत असताना जेवढं फ्रेश वाटलं ना त्याला तेवढं आतापर्यंत कधीच वाटलं नव्हतं. एरवी तो पॅरासिटामॉल घेत होता असं त्यांनी नंतर सांगितलं. तर हा फरक राहतो की शरीरामधली सामता पचन झाल्यानंतर जेव्हा ताप उतरतो ना त्यावेळेला फ्रेशनेस खूप जास्त येत असतो. ही गोष्ट खूप महत्वाची राहते. ओके. त्याच्यानंतर गॉल ब्लॅडर. गॉल ब्लॅडर आपण अमृताष्टक प्रमाण वापरतो. अमृताष्टक ज्वराची किल्लतचं औषध आहे. मग संधिपातिक ज्वराचा दुसरा भेद जिथे कोष्ठात पित्त आहे असं घेऊ शकतो का? हा मस्त अमृता, छान विचार आहे. तर ह्याप्रमाणे घेता येईल की ते दाहपूर्वक जसं सांगितलेलं आहे ना की कोष्ठामध्ये दाह खूप जास्त असतो आणि गॉल ब्लॅडर मध्ये सुद्धा तसंच लक्षण असतं आणि गॉल ब्लॅडरच्या पेशंट मध्ये फिवर सुद्धा अधनं दिसत असतो, त्याला वमन सुद्धा असतं. तर हे सगळी लक्षणं जी आहेत ना ही दाहपूर्वक ज्वर जसं सांगितलेलं आहे की ज्याच्यामध्ये एक संधिपात आहे की ज्याच्यामध्ये त्वचीकोष्ठेचा वादा होऊन तिथं धापी पुरवणं असं म्हणते, त्याच्यामध्ये हे गॉल ब्लॅडरचं पेशंट आपण बसू शकतो. बरोबर. मॅम, चंदन ज्वरक ज्वरात चंदनाचा तिथं पुढे लावून त्याचा इफेक्ट होईल का? चंदनाचा मला नाही कळते प्रश्न. अंतर यादव. टिक्का फोरहेड म्हणजे असं गंध लावून असं म्हणायचं आहे का? ठीक आहे. ज्वरात लेप आपण कपाळ आणि तळहात तळपायाला लावायला देतो, त्याचा कसा उपयोग होतो असं विचारलं. अंतर आहे का? अनम्यूट केलंय. हॅलो, हा बोल. हा बोला. अंतरा प्रश्न विचारा तुमचा. अंतरा ठीक आहे, आपण पुढचा घेऊया. ज्वरात लेप तळहात तळपाय आणि आपण कपाळाला लावायला देतो, त्याचं कार्य कसं होतं असं विचारलंय. तर आपण जनरली अनंता, यष्टी किंवा असे जे सौम्यत्व आणणारे लेप आहेत ना ते कपाळ आणि तळहात तळपायाला लावायला देतो. कधी तर खूप जास्त ताप असेल तर, म्हणजे टेम्परेचर 3च्या वगैरे वरती गेलं ना तर असे लेप आपण वापरत असतो. तर तळहात तळपाय आणि कपाळ ही जे आहेत ना ही रक्ताची स्थान आहेत. जर का तुम्ही रक्ताची स्थानं वाचली असतील तर ह्या रक्ताच्या स्थानांमध्ये रक्त आणि पित्ताचं साहचर्य असल्यामुळं पित्तामुळे ज्वराची व्यक्ती जास्ती असते आणि म्हणून ह्या स्थानांमध्ये जर काही लेप लावले ना तर ज्वर कमी करण्याच्या दृष्टीने मदत होत असते. पित्ताला सौम्यत्व आणि पित्त कमी होत असतात. सौम्याभावा पयस्सर्पिर विवेकश्च विशेषतः असं पित्ताच्या ह्याच्यामध्ये उपक्रमाच्या चिकित्सेमध्ये सांगितलेलं आहे. तर त्या दृष्टीने आपण ते वापरत असतो. त्याच्यानंतर औषधी वापरणे, पेट्रोल, नॅफ्थॅलिन बॉल्स एक्सेट्रा अनुचित गोष्टीच्या वासाने ऍडिक्शन असेल तर पेशंटचा विचार त्याच्यासोबत बऱ्याच जणांना अशी सवय असते बरं का की इतर कसला काही व्यसन वगैरे नसतं पण पेट्रोलचा वास आवडणं ही गोष्ट ठीक आहे, पण म्हणून नेहमी घेणं ही गोष्ट चुकीची आहे. नॅफ्थॅलिन बॉल्सचा वास आवडणं ही गोष्ट ठीक आहे, परंतु नेहमी घेणं वास ही गोष्ट चुकीची आहे. किंवा काही पेशंट असे असतात की ज्यांना खूप इरिटेबिलिटी झाली ना की जाऊन ते असे वास घेत बसतात. तर हे जे आहे ना हे मात्र कुठेतरी मानसिक विकृतीचं लक्षण आहे आणि असे जे पेशंट आहेत ना तर मग त्याची चिकित्सा सुद्धा नस्यातनच करायला पाहिजे. मग त्यांना जसं आपण पेशंट ह्याचे जे असतात की नाही तंबाखूचे, तर त्यांना आपण तंबाखूच्या मध्ये घालायला औषध देतो बेड्यासारखं की जे मदकर आहे परंतु ते औषध आहे. तर मग नंतर बेड्याचं प्रमाण हळूहळू वाढवत न्यायचं आणि बेड्याच्या तडी त्रिफळा करायचा, असं करत ती तंबाखू हळूहळू सुटते. त्याप्रमाणे हे जे वास घेणारे पेशंट असतात ना तर त्यांना पेट्रोलच्या मध्ये काहीतरी अशी गोष्ट घालायला पाहिजे किंवा नॅफ्थॅलिन बॉलच्या सोबत जे संज्ञा स्थापन गणातली सुगंधी द्रव्य असते तर अशी गोष्ट द्यायची, म्हणजे मग हळूहळू विवेक जागृत व्हायला लागतो. म्हणजे आपल्या मनावरचा कंट्रोल जो आहे ना तो बाहेरच्या कुठल्या तरी गोष्टीने नाही व्हायला पाहिजे, आपणच आपल्या मनाला कंट्रोल करायला पाहिजे. कसं आहे की चिडलंय किंवा एखादी गोष्ट आपल्याला आवडत नाहीये किंवा एखादा सिनारिओ आवडत नाहीये तर त्याच्या सोबत मॅच करून घेण्यासाठी आपलं मन स्थिर व्हायला हवं.
तर हे स्थिरत्व आणणं हे मनाने मनाला करून घेण्याचं काम आहे. म्हणून मन एक असं इंद्रिय आहे की जे कर्मेंद्रिय पण आहे आणि जे ज्ञानेंद्रिय पण आहे, जे जाणून पण घेत आहे आणि जे कर्म पण करत आहे. बरोबर. सो मनाला कंट्रोल करणं हे सुद्धा मनाचंच काम आहे. इंद्रियाभिग्रह मनसः कर्म स्वस्य निग्रह असा एक श्लोक आहे सुश्रुताचा. उभो विचारो ततश्च तत बुद्धी प्रवर्तते असं आलेलं आहे. म्हणजे काय तर ऊह करणं, विचार करणं, उहापोह करणं सगळी मनाची कार्य आहेत आणि ही कार्य करून मनाला स्वतःहून कंट्रोल मध्ये ठेवणं हे सुद्धा मनाचंच कार्य आहे. आणि ते जर का विकृत पद्धतीने होत असेल ना, म्हणजे मनाला कंट्रोल करण्यासाठी दुसऱ्या कुठल्या तरी गोष्टींची आपल्याला गरज लागत असेल, म्हणजे ह्याचे वास घे, त्याचे वास घे, हे कर ते कर, तर त्या कंट्रोल करण्याच्या दृष्टीने आपण त्या वासाच्या ठिकाणी जो संज्ञा स्थापना करण्यातला वास आहेत ना ते त्याच्यामध्ये नेऊन ठेवायचे. म्हणजे आपोआपच संज्ञा स्थापन व्हायला लागते. संज्ञा स्थापयते ती संज्ञा स्थापना. तसं झाल्यानंतर मग त्या वासाचा जो डिपेंडन्स आहे ना तो कमी व्हायला लागतो आणि मग मानसिक भावातनं आपण नॉर्मल राहायला लागतो. अजून कोणाचं काही? अजून कोणाला क्वेश्चन आहे? बरं, अग्नीचा समजलं काय सगळ्यांना व्यवस्थित? ओके, थांबूया मग. उद्या 4 वाजता. ओके, थँक्यू. ओके.